हे दोन प्लेयर असे होते की ह्यांचा स्ट्राइक रेट 80च्या पुढे. तो वासून बोलला की ये सब ठीक है, चेयर अप बिरअप, मेरे को बताओ आपली बॅटिंग आएगी ना. सचिन मुंबईचा कॅप्टन होता. कोच झालात कसा तो किस्सा सांगा. दुपारच्या दुपारी मला रवी शास्त्रीने सांगितलं बॅग पॅक कर, तू येतोयस. हँड रिटर्न लेटर. तर मलाही आश्चर्य वाटलं. बोला रोहितने हँड रिटर्न लेटर मी विचारलं पण त्याला, रोहित बोला तू लिखाय. बोला हा सर देखो मेरा ही है. साई किशोरने हा निर्णय का घेतला. आणि ज्या दिवशी क्वालिफाय झालो त्या दिवशी सूर्यकुमार यादवलाच पहिला मेसेज टाकला. आता सुलक्षण कुलकर्णी, आपण ओमानचे कोच आहात विथ दिलीप मेंडेस. ओमान क्रिकेटला आपण कुठपर्यंत जाताना बघू. तर मोठा जो खेळेल या सगळ्यांमधला जर सर्वात मोठा खेळेल तर तो प्लेअर आहे. नाव सांग. रोहित शर्मा. आणि मग खांद्यावर हात ठेवून म्हणाला क्या लगता है तेरे को, तू कल नहीं खेल रहा है. सचिन की विनोद. नमस्कार. मुंबई क्रिकेटनी फक्त खेळाडूच तयार केले असं नाहीये, तर मुंबई क्रिकेटनी बरीच व्यक्तिमत्व घडवली. अगदी शिवाजी पार्कच्या मैदानापासून मुंबईतल्या बऱ्याच मैदानापर्यंत द सिटी हॅज प्रोड्यूस्ड मेन ऑफ स्टील. आज अशाच एका खेळाडूला आपण भेटणार आहोत. मिस्टर सुलक्षण काशीनाथ कुलकर्णी. मिस्टर सुलक्षण कुलकर्णी यांचं मुंबई क्रिकेटला दिलेलं योगदान खूप मोठं आहे. अगदी रोहित शर्माला एज ग्रुप क्रिकेटमध्ये नर्चर करण्यापासून ते मुंबई संघाला रणजी ट्रॉफी जिंकवून देण्यापर्यंत. आणि या शहराने त्यांना प्रेमाने हाक मारली सुलू. सो थँक्यू व्हेरी मच सुलू. वी विल कॉल यू सुलू. प्लेजर प्लेजर. थँक्यू. माझा पहिला प्रश्न असा आहे तुमच्यासाठी की तुम्हाला क्रिकेटर बनवण्यामध्ये कोण इन्स्ट्रुमेंटल होतं सुरुवातीच्या दिवसापासून. मला माझे मोठे भाऊ सतीश कुलकर्णी हे माझे मेन गुरु होते, ज्याला मी म्हणून महागुरु. म्हणजे आयुष्यामध्ये अनेक गुरु लागतात. कुठलाच असा माणूस नसेल की ज्याला सुरुवातीपासून वरपर्यंत एकच गुरु आहे. त्याचे एक गुरु असतात, प्रत्येकाचे आहेत. आता सचिन तेंडुलकरचं म्हणशील तू आचरेकर सर आहे, ते एक गुरु आहे. बरोबर. तसे माझे एक जो गुरु आहे महागुरु, ज्याच्याशी मी काही झालं तरी मी शेअर करायचो, ते माझे मोठे बंधू सतीश कुलकर्णी. सो त्यांच्यामुळे ते स्वतः क्रिकेटर होते, ते स्वतः खूप चांगले ॲथलीट होते. आणि त्यांना बघून त्यांचं ॲथलेटिक्स आणि त्यांची रनिंग स्टाईल ही बघून मी इन्स्पायर झालो होतो. ओके. आणि त्याच्यानंतर म्हणजे जसं मुंबई क्रिकेट आपण म्हणतो, तर मुंबई क्रिकेटमध्ये स्कूल लेवल क्रिकेट किंवा कॉलेज लेवल क्रिकेट आणि डेफिनेटली क्लब लेवल क्रिकेट, त्यावेळचं क्लब लेवल क्रिकेट, युनिव्हर्सिटी वगैरे, त्या कुठच्या क्लबला तुम्ही रिप्रेझेंट केलं. अनेक क्लबला केलं. सर्वात मजेची गोष्ट म्हणजे अशी की वय वर्ष 13 ज्या वेळेला मी इंडिया अंडर 15 खेळलो, इंडिया अंडर 15चे 2 वर्ष मी पहिले कॅम्प केले अंडर 15ला. त्यावेळेला मला आठवतंय माझा प्रवास थोडा नेहमीच ना माझा प्रवास उलटा झालेला होता. म्हणजे अंडर 15च्या सिलेक्शनला जेव्हा गेलो वानखेडे स्टेडियमला, पहिल्यांदा जे वानखेडे स्टेडियम बघितलं सिलेक्शनला, ते माझं पहिलं लेदर बॉलचं सिलेक्शन होतं. परंतु लेदर बॉलच्या क्रिकेटमध्ये पहिल्यांदा गेलो आणि विकेट किपिंगचे ग्लोव्ज पहिल्यांदा हातात घातले ते सिलेक्शनला. आणि त्या 4 बॉलमध्ये मला मुंबईच्या सिलेक्टरनी, तर सिलेक्टर कोण होते, तेही रती महारथी सिलेक्टर, नरेंद्र तामाणे सर, अजित वाडेकर सर, दिलीप सरदेसाई सर आणि रमाकांत देसाई सर, हे असे 4 दिग्गज लोक होते. त्यातल्या तामाणे सरांनी माझं विकेट किपिंगचे काही 4 बॉलमध्ये त्यांनी मला सिलेक्ट केलं आणि मुंबईला खेळलो. तर पहिलं मुंबईला खेळलो आणि मग इंटर स्कूल खेळलो. तर असंच माझं क्लब क्रिकेटचं वय वर्ष 13 मध्ये मी ए डिव्हिजनला मला सुधीर नाईक सरांनी नॅशनल क्लबला हे केलं. क्या बात आहे. तर त्यावेळेला मी खेळलो नाही एक पण मी 12 मॅच त्यावेळेला बघितले, स्कोरिंग करत होतो आणि तो अनुभव मी बघितला की ए डिव्हिजनमध्ये कांगाली काय असतं, डिसिप्लिन काय असते, टीम काय असते, त्याच्यात मोठे प्लेअर कसे अप्रोच करतात. आणि मला इतक्या जवळनं ते अनुभवता आलं. पुढच्या वर्षी ए डिव्हिजनवरनं डायरेक्ट जी डिव्हिजन, म्हणजे सर्वात शेवटचं डिव्हिजन. त्यामुळे त्यावेळेला जे सर सांगतील ते. मग महाराष्ट्र यंग क्लब म्हणून आहे, तुम्ही नाव ऐकलं असेल, प्रकाश वत्स म्हणून, त्या क्लबला खेळलो. जी डिव्हिजनला डायरेक्ट, जी डिव्हिजनला मग तिथे 25 रन केले तरी मला वाटायचं मी 25च केलेत, पण ते सांगायचे 25 नाही केले तो सेंचुरी मारली असं. असा प्रवास करत 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 तुला सांगतो, आजची गोष्ट जर सांगितली ना की आज मुलं म्हणतात मी जरा काही खेळलो तर मी ए डिव्हिजन खेळायला पाहिजे, मी असं खेळायला पाहिजे, तसं खेळायला पाहिजे. मी रणजी ट्रॉफी खेळल्यानंतर 5 वर्ष क्लब क्रिकेट खेळल्यानंतर, रणजी ट्रॉफी खेळल्यानंतर मी ए डिव्हिजन खेळलो.
आणि मग त्यावेळेला मुंबईच्या मोठ्या क्लब्सला ए डिव्हिजन खेळणं म्हणजे ॲज गुड एज युअर देअर इन इंडिया साईड, तशाच साईड्स असायच्या. प्रश्नच नाही. म्हणजे त्यावेळेला गावस्कर सगळे, वेंगसरकर, संजय मांजरेकर घे, संदीप पाटील घे, सगळेच्या सगळे जर टेस्टचं क्रिकेट नसेल तर ते क्लबला खेळायचे, तसेच ऑफिसला खेळायचे. ह्या दोन ज्या टीम्स होत्या, क्लब आणि ऑफिस क्रिकेट, हा मुंबईचा आत्मा होता. मुंबई क्रिकेट लिगसी होण्यामध्ये, फ्लरिश होण्यामध्ये ह्या दोन क्लब आणि टाइमशील्ड ज्याला म्हणतो आपण ऑफिस क्रिकेट, ह्या क्रिकेटला अनन्यसाधारण महत्व आहे. तुम्ही जेव्हा रणजी ट्रॉफीचं तुम्ही म्हणालात, ऍट द एज ऑफ 18 तुम्ही रणजी ट्रॉफीला आलात, आय थिंक 85-86चा सीझन. पण मुंबई क्रिकेटर रेल्वेजला रणजी ट्रॉफी खेळला आणि त्याच्यानंतरच्या वर्षी मुंबईला खेळला, बॉम्बे दॅट टाइम. करेक्ट. हे का? हे सगळं ना परत फिरून सांगतोय, ह्या आपल्या संपूर्ण आपल्या इंटरव्ह्यूमध्ये आपले गुरु जे आहेत ना, ते गुरूंचा रोल खूप महत्वाचा आहे. ओके. तर त्यावेळेला मला रेल्वेला वय वर्ष 17-17.5ला असताना मला त्यांनी सांगितलं होतं की तुला मुंबईला डिफिकल्ट आहे खेळायला, रणजी ट्रॉफी खेळणं डिफिकल्ट आहे, असंही यंग आहेस, तुला वेळ आहे. पण मुंबईला ह्या वर्षी तरी डिफिकल्ट आहे, कारण त्यावेळेस 2 विकेट किपर होते. एक जुल्फिकार परकार, व्हेरी सिनियर विकेट किपर, खूप चांगले विकेट किपर, आणि चंद्रकांत पंडित, दोघंही मोठे हे होते, विकेट किपर होते आणि एक इस्टॅब्लिश विकेट किपर होते. तर हे असल्यामुळे जुल्फिकार परकार होतेच, तर त्यामुळे 1 वर्ष तरी तुला चान्स मिळणार नाहीये. त्यापेक्षा तू रेल्वेमध्ये जा, कदाचित तू रणजी ट्रॉफी खेळशील आणि रणजी ट्रॉफी खेळला की तो तुला जो अनुभव मिळेल त्याचा फायदा तुला नंतर होईल. हे मला त्याने नंतर सांगितलं. नंतर म्हणजे किती नंतर? एकाच वर्ष. हा, तर ते म्हणून मी रेल्वेला गेलो, रेल्वेला खेळलो, रेल्वेला रणजी ट्रॉफी खेळलो. आणि जेव्हा आता त्यांनी सांगितलं की जुल्फिकार परकार रिटायर झाले, आता तू मुंबईला ये. आता ही कोण व्यक्ती होती ज्यांनी तुम्हाला हे सांगितलं? माझे सगळे म्हणजे मेन गुरु, मी ज्यांना मी गॉडफादर मानतो माझं, ज्यांनी मला विकेट किपिंगचे माझे गुरु, आणि त्यांनी माझी करिअर घडवली, ज्यांनी माझं टॅलेंट ओळखलं ते 4 बॉलमध्ये, ते होते नरेन तामाणे सर, जे ऑल टाइम ग्रेट विकेट किपर मी मानतो, टेक्निकली इंडियाज ऑल टाइम ग्रेट विकेट किपर. त्या व्यक्तीने माझं करिअर घडवलं. त्या व्यक्तीने मला पहिल्यांदा माझं टॅलेंट स्पॉट केलं. टॅलेंट स्पॉट करणं ज्याला म्हणतो त्यातली ती एक मोठी व्यक्ती होती. सो त्या व्यक्तीने त्यावेळेला जे सांगणं, या ठीक आहे आता वेळ आली आहे, ये आता तू मुंबईला ये, आणि त्याच वर्षी मी मुंबईला खेळतो. हे सगळं म्हणजे एक लक पण लागतं. लक फॅक्टर आयुष्यामध्ये खूप मोठा असतो. ते बोलणं, ते त्यांचं जाणं, इथे येणं, इथे रणजी ट्रॉफी बघू, प्रयत्न करा, झालं तर चांगलं, तर तेही झालं, त्याचा फायदा मला मिळाला. रणजी ट्रॉफीला मुंबईला मला कन्सिडर करताना ह्या रणजी ट्रॉफी खेळण्याचा मला अनुभव मिळाला. त्याचं कारण सांगतो. ज्या वेळेला माझं नावाची चर्चा होती की बाबा मला घेतलं, त्यावेळेला माझ्याबरोबर अजून 4-5 विकेट किपर होते. जसे श्रीकांत खारगे, उदय केळुसकर, अजून एक विकेट किपर पोदार कॉलेजचा होता, नाव मला आता लक्षात नाहीये, पोदार कॉलेजचा विकेट किपर होता, तो युनिव्हर्सिटी पण खेळला होता. तर असे 3-4 विकेट किपर, मोबिन शेख, असे 4-5 विकेट किपर त्या काळात होते. त्यांच्या बरोबरीने जो आलं, ज्या वेळेला डिस्कशन झालं असेल, त्यावेळेला एक गोष्ट आली, हे 4ही जण आहेत, हाही प्रॉमिसिंग आहे, हेही लोक आहेत, पण ह्या सगळ्यांमध्ये जो रणजी ट्रॉफी खेळलाय तो हा माणूस खेळलाय, म्हणून ह्याला आपण प्रिफर करूया. म्हणजे तुम्ही रेल्वेला खेळल्याचा तुम्हाला तिकडे फायदा झाला. मी मुंबई किंवा त्यावेळेच्या बॉम्बे रणजी ट्रॉफी मध्ये येतोय. पुढच्याच वर्षी तुम्ही रणजी ट्रॉफी बॉम्बेला खेळलात. पहिल्या मॅचला 7व्या नंबरला बॅटिंग केलीत आणि 4थ्या मॅचला तुम्ही ओपन केलीत अगेन्स्ट कर्नाटका, अँड दॅट 175 नॉट आउट इनिंग. किती क्लोज आहे ती इनिंग? पहिली गोष्ट तुला सांगतो, मी 7व्या नंबरचा प्लेअर कधीच नव्हतो, मी होतो ओपनिंग बॅट्समन. पण त्या सिच्युएशनमुळे नेहमी म्हणजे विकेट किपरची अशी पोझिशन असते, या तो तू ओपनिंग या तो खाली, त्यामुळे मी ओपनिंग बॅट्समनच होतो. पण त्यावेळेला आमचे ऑलरेडी ओपनिंग बॅट्समन होते, लालचंद राजपूत आणि शिशिर रतंगडी. शिशिर कॅप्टन होता मला वाटतं. लालचंद राजपूत कॅप्टन होता. लालू कॅप्टन माझ्या पहिल्या मॅचला. ठाण्यालाच मॅच होती ती, माझ्या होम टर्फवर. तर त्या मॅचला हे होते ओपनर्स, म्हणून मला तो 7 नंबर मिळाला. पण पुढे जाता जाता मला त्याच वर्षी एका मॅचला, सेकंड मॅचला, दिलीप वेंगसरकर कॅप्टन होता, गावस्कर पण होते. त्या मॅचला मला नाईट वॉचमन म्हणून पाठवण्यात आलं 5 नंबरवर. आणि ह्या 175च्या आधीची ही इनिंग होती, ज्याने सगळ्यांनी बॅटिंग पाहिली, इन्क्लुडिंग गावस्कर सर आणि दिलीप वेंगसरकर स्वतः नॉन स्ट्रायकर समोर असताना, की 20ला 3 ऑन अ ग्रीन टॉप विकेट अगेन्स्ट बरोडा. समोर होते अंशुमन गायकवाड, किरण मोरे, असे दिग्गज लोक.
त्यांच्या समोर 20ला 3 असताना मी 170ची पार्टनरशिप केली होती दिलीप वेंगसरकर. दिलीप वेंगसरकर बरोबर. तर त्या पार्टनरशिपनी आणि त्या इनिंगनी प्लस 7 कॅचेस पकडले होते. ओके. तर ही इनिंग ह्या इनिंगच्या आधी झाली होती आणि ह्या इनिंगला मी खूप महत्व देतो, कारण ही मॅच, ही इनिंग आणि ती समोरची टीम पण एक वेगळी होती. ह्या इनिंगनी एक ओळख निर्माण झाली आणि मी कुठल्याही नंबरवर खेळू शकतो हे पण एक सिद्ध झालं होतं की मी ओपनिंग तर बॅट्समन होतोच, मध्ये पण खेळलो, खाली पण खेळलो, कुठल्याही नंबरवर. आणि मग ही चौथी मॅच तू जे म्हणतोयस की 175ची इनिंग कर्नाटकच्या अगेन्स्ट, ही 2.5 दिवस विकेट किपिंग केल्यानंतर ओपनिंग करून 10 मिनिटाच्या ब्रेकने ओपनिंग केलेली, परत 2 दिवस बॅटिंग केलेली ही इनिंग होती. ऑल आउट झाल्यानंतर परत किपिंग करून 5 दिवस ग्राउंडर होतो. बापरे. ही इनिंग मला वाटतं की माझी लाईफ टाईम इनिंग होती, कारण त्यांनी विकेट तशी बनवलीच होती. म्हणजे मॅच खेळायच्या आधीच त्यांनी टर्निंग ट्रॅक बनवली होती. जेव्हा त्यांचे 2 लेफ्ट हँड स्पिनर आणि त्यांची साईड काय होती कर्नाटकची? माझी आतापर्यंतची मला वाटतं ऑल टाइम ग्रेट साईड होती. ओके. माझे आयडॉल 2 आयडॉल आहेत, एक सुनील गावस्कर आणि एक जी आर विश्वनाथ, ज्यांना मी नेहमी बघायचो. कधीतरी लाईफमध्ये ह्यांच्याबरोबर खेळायला मिळेल का, यांच्याबरोबर सोबत होईल का, ड्रेसिंग रूम शेअर करू का. तर एक ड्रेसिंग रूम मी शेअर केली गावस्करांबरोबर आणि दुसरे होते माझे आयडॉल ते जी आर विश्वनाथ, विशी द ग्रेट विशी. तर ते होते किरमाणी, ब्रिजेश पटेल, रॉजर बिन्नी, सदानंद विश्वनाथ, काय नव्हते, रघुराम भट लेफ्ट हँड स्पिनर, ब्रिलियंट लेफ्ट हँड स्पिनर. ऑन अ टर्निंग ट्रॅक तर तो दादा होता, तो कॉईनवर टाकायचा बॉल. बरोबर. त्याला सांगितलं कॉईनवर टाक तर कॉईनवर टाकेल, असा बॉलर ऑन अ टर्निंग ट्रॅक. आणि ती बँगलोरची रेड सॉइलची विकेट होती. आता तुला सांगतो की हे विकेटचं महत्व आणि त्या इनिंगचं महत्व, की एक आठवड्यानंतर, ह्या इनिंगच्या एक आठवड्यानंतर गावस्कर त्यांच्या करिअरचे लास्ट इनिंग खेळले अगेन्स्ट पाकिस्तान 87ला. त्यांनी 96 केले त्यांची लास्ट इनिंग त्याच्या टर्निंग ट्रॅकवर. ती जी विकेट होती तशा पद्धतीची किंवा त्याच्यापेक्षा खराब विकेट ही होती आणि त्याच्यापेक्षा बेटर अटॅक हा होता, जिथे 2 लेफ्ट हँड स्पिनर विथ रघुराम भट, कार्तिक जसवंत, ऑफ स्पिनर एक होता रॉजर बेन्नी, जे अभिराम, अशी तगडी साईड होती. आणि त्या टीमच्या विरुद्ध 175 करणं, आणि त्या 175 मध्ये दुसरा एक महत्वाचा पॉईंट होता की बॉल एवढा फिरत असताना, टर्न अँड बाउन्स होत असताना, मी 175 मध्ये 125 अगेन्स्ट द स्पिन मी मिड विकेट मिड ऑनच्या पट्ट्यात गेले होते. जे की अजून डिफिकल्ट आहे. बरोबर, प्रश्नच नाही. हा, आणि म्हणून मग ते सीझन संपल्यानंतर आम्ही क्वार्टर फायनलला हरलो, काय 30-35 रनने हरलो. तर मग मुंबईला जे फंक्शन होतं दरवर्षी, ते बेस्ट ज्युनियर क्रिकेटर, बेस्ट सिनियर क्रिकेटरचं एक फंक्शन होतं, त्याला गावस्कर चीफ गेस्ट होते. ओके. आणि गावस्करांनी ह्या इनिंग बद्दल मेन्शन केलं होतं की सुलक्षण, दॅट इनिंग ऑफ 175 वॉज द बेस्ट इनिंग ऑफ द डिकेड फॉर मुंबई, असं म्हणून त्यांनी ते ती ग्रेट कॉम्प्लिमेंट मला अशी वाटली. ती कॉम्प्लिमेंट गावस्करांसारख्यांकडनं येणं. आणि मी असं सांगेन, आता तुम्ही गावस्करांचं नाव घेतलं, डेफिनेटली द स्ट्रॉंगेस्ट मेटल ऑफ टेस्ट क्रिकेट आपण पाहिलेलं आहे त्यांना. आणि तुम्ही एक लकी असे प्लेयर असाल जे यू हॅव प्लेड विथ बोथ द मास्टर्स, सुनील गावस्कर आणि लिटिल मास्टर सचिन तेंडुलकर. किती डिफरन्स आहे दोघांमध्ये, कसे वावरतात आणि काय अनुभव आहे? दोघे जिनियस. रेअर ओकेजन असेल की अशा खूपच कमी लोकांना अशी संधी मिळाली असेल की दोघांबरोबर खेळायची. करेक्ट. तर ही संधी दोघंही अल्टिमेट. गावस्कर एक त्या याच्यातले, त्या काळातले, म्हणजे आमचे तर ऑलवेज आयडल. तर खेळलो कोणामुळे असेल तर बघून खेळलो आणि इन्स्पायर झालो ते गावस्कर. त्यांच्या मॅचेस, रणजी ट्रॉफी किंवा टाइमशीटच्या मॅचेस, त्या पारसी जिमखान्यावर कुठल्या अशा मॅचेस असतील त्या ग्राउंडवर, तिथे 9:30 की 10ला जी चालू व्हायची ते 4:30 पर्यंत उभा राहून बॉल टू बॉल एकही बॉल मिस न केलेली ती बॅटिंग, ती गावस्कर. त्यांच्यामुळे ते आपल्या DNA मध्ये घडलेलंच हे म्हणतो ना की यार अशी बॅटिंग करायला पाहिजे, असं डिफेन्स व्हायला पाहिजे, असं करायला पाहिजे, ते होतं, इन्स्पिरेशन होतं गावस्कर. तो एक. आणि मग तेंडुलकरची बॅटिंग, आणि लकीली 90s मधला तेंडुलकर हा वेगळाच तेंडुलकर होता. आणि माझा संपूर्ण करिअर, जे सेकंड जो हाफ होता तो 90s मध्येच होता. बरोबर आहे. तुला एक मजेची गोष्ट सांगतो, मी पहिले 10 वर्ष जे होते 84 to 94 हा साधारण जो होता स्पेल, मुंबई रणजी ट्रॉफी जिंकली नव्हती. 84 to 94 जिंकले नव्हते. ह्या 9 वर्षामध्ये आम्ही एकदाही जिंकलो नाही. माझ्या त्या संपूर्ण करिअरमध्ये एकही ट्रॉफी लागली नव्हती. तर मला वाटायचं अरे एवढी मोठी लिगसी, एवढी मोठी टीम, आणि आपल्या ह्याच्यामध्ये कधी आयुष्यात कधी लागेल का रणजी ट्रॉफी जिंकू का. पण नशीब बघ, पुढच्या 8 वर्षाच्या स्पेलमध्ये जेव्हा सचिन बरोबर खेळलो, त्या 8 वर्षामध्ये 6 ट्रॉफी आल्या. क्या बात आहे. 3 रणजी ट्रॉफी, 3 इराणी ट्रॉफी, ऑस्ट्रेलियाला मी हरवलं, वेस्ट इंडिजला हरवलं, बहुतेक सगळ्या टुरिंग टीमला आम्ही इझिली हरवायचो.
त्या स्पेलमध्ये सचिन जो बॅटिंग करायचा ते बघणं म्हणजे एक म्हणजे म्हणतो ना की गावस्करांनी एक केलं त्याच्यामुळे आपण शिकलो. तर ह्याने प्युअर जॉय दिला, आनंद दिला की त्याची बॅटिंग. एक सीझन असा होता सचिनच कॅप्टन होता आणि त्या वर्षी तो 5 मॅच खेळला, त्याचे 800+ रन होते. 5 मॅचमध्ये 5 मॅचमध्ये 800+ रन होते. माझे प्रत्येक त्याची इनिंग ना माझ्या डोळ्यासमोर आहे. त्याने ते 5च्या 5 इनिंग एका सेशनमध्ये केलं होतं. 5च्या 5 100. 5चे 5 100 एका इनिंग आपल्या एका सेशनमध्ये, इन्क्लुडिंग रणजी फायनल 2 इनिंगमध्ये. मी आता मध्ये कुठल्या तरी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं माझा कट्टामध्ये कधी की त्याचे पहिले आपण काय करतो की कुठलाही प्लेअर असतो पहिले अर्धा तास घेतो, जरा वेळ घेतो, थोडा थांबतो, सोडतो. ह्याच्या त्या पहिल्या अर्ध्या तासामध्ये 30 रन झालेले असतात. ह्याचा एक नुसतं पुश ही बाउंड्री असते. तर आमचा पुश हा डिफेन्सचा सर्कलपर्यंत कोणाकडे तरी गेलेला असतो. हा डिफरन्स होता बिटवीन जीनियस आणि बाकीचे प्लेयर्स. करेक्ट. तर हे पण बघायला मिळालं. हे 22 यार्डावरनं बघायचा अनुभव मिळाला सचिनला. सचिन ही वॉज आउटस्टँडिंग. सचिनला पाहणंच वेगळी मजा होती. आणि तुम्ही रणजी ट्रॉफी बद्दल बोललात. सो रणजी ट्रॉफी अगेन 1993-94 तुम्ही क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल, रवी शास्त्री कॅप्टन, बेंगॉलला हरवलं. तो सीझन कसा होता आणि रवी शास्त्री ॲज अ कॅप्टन तो ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता? माझ्यासाठी हा युनिक होता हा सीझन, कारण मी कमबॅक करत होतो आफ्टर 5 इयर्स. 93ला माझं कमबॅक होतं. मी म्हटलं की पुनर्जन्म, माझा मुंबई क्रिकेटसाठीचा पुनर्जन्म हा सीझन होता. 5 वर्ष त्याच्या आधी मी नव्हतं खेळलो, मी बाहेर गेलो, बाहेर प्रोफेशनल म्हणून खेळलो आणि पुन्हा 5 वर्षांनी इथे आलो. तर त्यावेळेला खेळताना मी प्रॉबेबल्समध्ये होतो, मी प्रॅक्टिसलाही रेग्युलर जायचो, पण संपूर्ण लीग मॅच मी खेळलो नव्हतो, एक पण लीग मॅच. आणि मग असं झालं की एक दिवस असं झालं, मुंबईचे 4 प्लेयर न्यूझीलंड टूरला गेले. सचिन तेंडुलकर, संजय मांजरेकर, विनोद कांबळी, सलील अंकोला. हे 4 प्लेयर गेले आणि त्यावेळेला नॉकआउटला याने एक गरज भासली की एका सिनियर प्लेअरची, एक्सपिरियन्स प्लेअरची गरज होती. आणि त्याच वेळेला एका टाइमशील्डला RCF विरुद्ध टाटाज ॲट ब्रेबॉर्न स्टेडियम मॅच झाली, जिथे दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री सगळे खेळले होते. आणि त्या मॅचला मध्ये चांगली मॅच गेली. एक 50 रन केले ओपनिंगला जाऊन, 5 कॅचेस पकडले. आणि दुपारी रिप्रेझेंट करत होता तेव्हा मी RCFचा कॅप्टन. RCF वर्सेस टाटाज. तर टाटाजचं नेहमीच ब्रिलियंट साईड असते. तर पॅडी शिवलकर होते त्या मॅचला, ॲबी कुरुला, पारस मांबरे, सायराज बौतुले, जबरदस्त टीम असते. तर त्यांच्या अगेन्स्ट ते 50-55 काहीतरी केले आणि त्यांचं सिलेक्शन संध्याकाळी होणार होतं. मुंबईसाठी सिलेक्शन संध्याकाळी होतं. हे मुंबईची खासियत पण आहे की त्यांना एकदा माणूस आवडला की दिसला त्यांना की हा माणूस आहे. ते सिलेक्शन बिलेक्शन नंतर स्पॉट करतात. तिथं दुपारच्या दुपारी मला रवी शास्त्रीने सांगितलं बॅक पॅक कर, तू येतोयस. अच्छा. हा कॉन्फिडन्स आहे. ओके. आणि सांगितलं की येस येतोय. तर मी पहिली मॅच खेळलो नाही, प्री क्वार्टर नाही खेळलो, जी अमोल मुजुमदारची डेब्यू मॅच होती. ओके. त्यांनी 260 काहीतरी त्या मॅचला केले होते, वर्ल्ड रेकॉर्ड काहीतरी केला होता त्याने ती मॅच. पण नेक्स्ट मॅचला अमोल मुजुमदार इंजोर्ड झाला आणि त्याच्या जागेवर मला चान्स मिळाला अगेन्स्ट कर्नाटक. परत ती बँगलोरची विकेट. बँगलोर माझा लकी व्हेन्यू आहे. तर त्या मॅचला कमबॅक केला. 55 फर्स्ट इनिंगला केले. सेकंड इनिंगला मॅच वाचवायची होती, ड्रॉ करायची होती आम्हाला. त्या मॅचला 17 नॉट आउट केले, पण जवळजवळ टी टाइम टू एंड पर्यंत पूर्ण खेळलो. ओके. मग सेमीफायनलला अगेन्स्ट महाराष्ट्र 325ला 7 आणि त्याच्यानंतर 500 केले. तुम्ही 100 केले, 130 केले होते. येस. ही क्वार्टर फायनल, सेमीफायनल महाराष्ट्र नेहरू स्टेडियम. ओके. पुण्याला. येस. आणि मग फायनल खेळलो 10 वर्षानंतर. तर ते एक स्वप्न यार, जेव्हा कमबॅकचं इयर आणि तेच पहिल्या वर्ष 10 वर्षानंतर मुंबई फायनल खेळते ॲट वानखेडे बेंगॉल अगेन्स्ट. तर बेंगॉल फायनलला आली. बेंगॉलच्या वेळेला आमचं बऱ्याच वेळा डिस्कशन व्हायचं. मला आठवतंय रवी शास्त्री बऱ्याच वेळा बोलवायचा की रवी शास्त्री, कोच, कॅप्टन, मॅनेजर आमचे करसन घावरी, आम्ही संध्याकाळी कडूबाई. तर संध्याकाळी आम्ही बऱ्याच वेळा आम्ही असं बसायचो, डिस्कस करायचो. तर रवी बोलायचा की आपण बेंगॉलच्या अगेन्स्टना फास्ट विकेट बनवूया. तर आम्ही डिस्कस करताना बोलायचं की फास्ट विकेटनं बघ, त्यांचा अटॅक बघ आणि आपला हा अटॅक पण बघ की आपल्याकडे तेवढं आहे का. तर कम्पेअर केलं की त्यांचा खूप एक्सपिरियन्स अटॅक होता. चेतन शर्मा होता, एक्सपिरियन्स बॉलर. प्रशांत वैद्य होता, चांगला टाय करायचा. सागरमल सेन शर्मामध्ये लेफ्ट आर्म होता. गांगुली होता, जो चांगला स्विमिंग विकेटवर टाकू शकेल असा एक फोर्थ सिमर. तर ओव्हरऑल अटॅक बघितला तर खूप चांगला होता. आणि ॲज कम्पेअर टू त्यांचा अटॅक, आपला अटॅक थोडा इनएक्सपिरियन्स होता. कोण होते आपले? पारस मांबरे, मनीष पटेल, जे हार्डली 5-6 मॅच खेळलेले आणि यंग होते एकदम.
Correct. मनीष पटेल तर 2 मॅच खेळला होता. Correct. त्यामुळे त्यांच्या अगेन्स्ट त्या अटॅकच्या समोर हा प्लॅन थोडासा मला हे वाटला होता. हा. मी त्याला म्हटलं की ह्याच्यात हा नाही, ह्याच्यात दुसरा पण काहीतरी हे करू शकतो, मग आपण फ्लॅट विकेट बनवूया. तर फ्लॅट विकेट पण म्हटलं कम्पेअर कर, त्यांचे बॅट बघ, अरुण लाल, अशोक मल्होत्रा, श्रीकांत कल्याणी, गांगुली ब्रदर्स, एवढा मोठा एक्सपिरियन्सवाला हे होता. तर मग म्हणाला की मग काय वाटतंय, म्हटलं एक ऑप्शन आहे, आपण स्लो टर्नर ठेवूया. कारण ही मॅच 21 एप्रिलला झाली होती. 21 एप्रिलला मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियमवर वेअर अँड टेअर होऊन विकेट हे होते, नंतर स्पिनरला हेल्प करते आणि हिट पण होती. तर म्हटलं स्लो टर्नरने काय होईल की एखादे फर्स्ट इनिंग समजा काही गडबड झाली तर आपण कमबॅक करू शकतो, फ्लॅट विकेटवर कमबॅक नाही करू शकत. तर तो प्लॅन त्याला आवडला. हा, तर म्हटलं हे बरोबर आहे, हे होऊ शकतं. विकेट बनवायला घेतली. त्यावेळेला सुधीर नाईक सर हे होते, क्युरेटर होते. त्यांना सांगितलं की विकेट अशी हे करा, ठीक आहे, डन. विकेट तशाच्या तशी बनवली जशी आपल्याला पाहिजे होती आणि जी आपल्या बॉलरला सूट करत होती, म्हणजे ते गणित जमलं असतं. आणि त्यांच्याकडे एकच लेफ्ट हँड स्पिनर होता, उत्पल चॅटर्जी. आपल्याकडे होते, म्हणजे ठीकठाक होते. झालं वगैरे आणि विकेट तशीच झाली. मी त्याला बोललो ही मॅच आहे ना, फर्स्ट इनिंग आहे ना, 25-30 रनची फर्स्ट इनिंगच्या लीडवर येईल, या तो इधर या तो उधर, पण मॅच ऑन आहे. 25-30 म्हणजे काही नसतं. बरोबर आहे. त्यांनी 235 केला, मुंबईने 265 केला. बरोबर 30 रनचा हे लीड मिळाला. सेकंड इनिंगला ना रवी शास्त्रीला काय बोललं माहितीये, रवी शास्त्रीला बोललं नवीन बॉल टाक. त्यावेळेला बॉलिंग करायचं नाही. रवी शास्त्री त्यावेळेला बॉलिंग करत नव्हता. अच्छा. त्याचा कॉन्फिडन्स पण थोडा हे होता, करत नव्हता. पण शेवटी रवी शास्त्री आहे, बिग नेम, इंटरनॅशनलचं एवढा मोठा नाव, लेफ्ट हँड स्पिनर. तर म्हटलं तू ऍटलीस्ट 2-3 ओव्हर तर टाक, जास्त 10-15-20 मारतील. तर तू बॉल तर टाक. तू रवी शास्त्री आणि ह्या विकेटवर, थोडा हेल्पफुल विकेटवर, त्यांनाही माहिती आहे रवी शास्त्री टाकतोय. असं करून तयार करून त्याला मग त्यांनी 3 ओव्हर टाकले, त्याने 3 विकेट्स काढले. क्या बात आहे. 3 ओव्हरमध्ये 3 विकेट्स. आणि मग तिकडनं जे चालू झालं त्यांचं, मला वाटतं 200 काहीतरी ऑल आउट झाला, 220 काहीतरी, आणि आम्हाला 190 काहीतरी करायचं होता. 190 म्हटलं आम्ही करतो, म्हटलं करू, आपण वाटतंय तुला करू. त्याला पण जरा असं कॉन्फिडन्स दिला की एकदम हे व्हायचं एकदम. तर तो एक किस्सा तुला सांगतो त्याच मॅचमधला, रोलर यूज करण्याबद्दल. त्याला मी म्हटलं की बघ मला असं वाटतंय तू हेवी रोलर यूज कर. म्हटलं पागल आहे क्या, विकेट उघडेल, अजून विकेट उघडेल, हे जनरली असं होतं. पण त्या विकेटवर मला असं वाटत होतं की उघडणार नाही, कारण ती विकेट तेवढी फुटणार नव्हती. पण मला चालेल, आणि रन्स एवढे 300-20 असते तर वेगळं होतं. पण 190 हा म्हणजे 50-60 ओव्हरमध्ये, 60 ओव्हरमध्ये आसपास वगैरे होऊन जाईल, आणि ती विकेट तशी तेवढी ठीक राहील. दुसरा विचार असा होता, ते लॉजिक असं होतं की नॉर्मल विकेटमध्ये ना, तो जो आपला उत्पल चॅटर्जी होता, त्याने फर्स्ट इनिंगमध्ये त्याला बाईट मिळत होता, चांगला बाईट मिळत होता, आणि त्याला बॉल असेच जायचे, आउट झाले ते थोडे. हा, तर त्या ह्याच्यामुळे काय होतं की जर हेवी रोलर यूज केला, मॅच त्याच्यावरच होती, आणि जर हेवी रोलर यूज केला तर विकेट स्लो होते. तर विकेट स्लो झाले की त्याला बाईट मिळणं जरा कठीण होतं. तर बॅट्समनला थोडा एक्स्ट्रा टाइम मिळतो. बरोबर. हा पॉईंट घेऊन, कारण मॅच त्याच्यावर हे होते, रिव्हॉल्व होती. बरोबर आहे. हा पॉईंट घेऊन तरी मी त्याला म्हटलं तू सेकंड ऑप्शन, सुधीर नाईक सर आहेत जे क्युरेटर आहेत, एक्सपिरियन्स पर्सन आहेत, त्यांना विचार. त्याने विचारलं त्याला, आणि त्यांनी म्हटलं बरोबर आहे म्हणून. अगदी बरोबर आहे, हेवी रोलर वापरायला हरकत नाही, एवढी फुटणार नाही तोपर्यंत मॅच संपलेली असेल. आणि मुंबईने ती फायनल मारली, आणि तो घेतला हेवी रोलर घेतला, आणि मी त्याला बोललो पहिली ओव्हर उत्पल चॅटर्जीच टाकेल. पहिली ओव्हर त्यांनीच टाकली, आणि मी बघत होतो की त्याचा बॉल किती स्पीडनी येतो. तर आमचा सुनील मोरे ओपनिंग बॅट्समन होता, तो चौथा बॉल बॅकफुटला खेळला. जनरली लेफ्ट हँड स्पिनरला बॅकफुटला जास्त खेळत नाही, ते फ्रंट फुटला स्पीड होतं म्हणून. पण तो बॅकफुटला खेळला, आणि तो कम्फर्टेबल खेळला, आणि त्याने 5वा की 6वा बॉल त्याने बॅकफुटला कव्हर ड्राईव्ह मारला, बॅकफुटला 4 मारले. तर रवीला बोललो आपण 2 किंवा 3 विकेटवर मॅच जिंकलो. क्या बात कर रहा है, क्या बात. बोला हा, बोला मॅच जिंकताय आपण. तसंच झालं, 3 विकेटवर 195 चेस केला, आणि मुंबई 10 वर्षानंतर रणजी ट्रॉफी जिंकली. हे करत असताना तू म्हणतोयस रवी शास्त्री, तर रवी शास्त्री आहे ना, ड्रेसिंग रूम मध्ये माउंट एव्हरेस्ट वाटायचा. अच्छा. माउंट एव्हरेस्ट आपल्या समोरच, असं आपण इथे बसलोय, आणि समोर समजा असं माउंट एव्हरेस्ट असेल तर आपण कसं बघू, असं बघू, एवढा मोठा तो, अरे बापरे, पूर्ण भरलेलाच आहे. किंवा त्या 70 mm स्क्रीनवर आपल्याला डायरेक्ट असं दिसलं तर कसं दिसतं आपल्याला, पूर्ण एकदम 3D पिक्चर. करेक्ट. तर तो रवी शास्त्री होता 3D. एवढा जायंट पर्सनॅलिटी होती, आणि त्याचा तो ऑरा,
तो कॉन्फिडन्स, तो पॉझिटिव्हली बोलणं आणि ते सगळ्या प्लेयरना वरती नेणं. पण हे मला सांगा की तुम्ही हे पहिल्यांदाच रवी शास्त्रीच्या कॅप्टनशिप खाली खेळलात त्या वर्षी? नाही, मी त्याच्या आधी खेळलो होतो. त्याच्या आधी मी 87, 88ला 89ला मी खेळलो होतो. दिल्लीच्या अगेन्स्ट एक मॅच होती. तो किस्सा सांगा. तोच महाराष्ट्राचा. महाराष्ट्र दिल्ली मॅच. तुम्ही 100 केले होते ना महाराष्ट्राला आणि मग दिल्लीला गेला, तुम्हाला बॅटिंग नाही दिली नाही, प्रॅक्टिस आदल्या त्या सीझनला, ते 88-89च्या सीझनला, तेच सांगा. त्या सीझनला काय आलं की दिल्लीला क्वार्टर फायनल होती आणि आम्ही सनग्रेस मोफतलालची टीम आम्ही नागपूरला एक टुर्नामेंट खेळून गेलो होतो आणि गेल्यानंतर मग तिथे टीमला जॉईन केलं. तर त्या दिवशी जी मॅचच्या आदल्या दिवशी जी प्रॅक्टिस होती ती प्रॅक्टिस झाली आणि मला बॅटिंग मिळालीच नाही. जनरली काय होतं की जेव्हा मॅच असते, मॅचच्या आदल्या दिवशी तुम्हाला नेटमध्ये जे खेळत असतात ना बॅटिंग करत, ते इंडिकेशन असतं की उद्या कोण खेळणार आहे. मग उद्याची प्लेइंग लेव्हलच साधारण खेळत असते. बरोबर आहे. किंवा कधी कधी काही बॅट्समन नाही खेळत, नेटमध्ये खेळत नाहीत, तर ब्रेक घेतात की नाही करायचे. पण रवी कॅप्टन होता, तर त्याला इंडिकेशन असतं. तर मला बॅटिंग दिलीच नाही, तर मी आपला उभा होतो. 2-2.5 तास झाले, बॅटिंग नाही, सगळं संपलं, नेट पण संपलं. आम्ही निघायला गेलो पॅव्हलियनमध्ये. मला वाटलं की मी खेळत नाहीये. मग हळूच असं आला आणि मग खांद्यावर हात ठेवून म्हणाला, क्या लगता है तेरे को, तू कल नहीं खेल रहा है? बोला हाँ, ऐसा लगेगा क्योंकि मेरे को तू बैटिंग दिया ही नहीं, तेरे को बैटिंग की क्या जरूरत है, तू तो उधर 2 सेंचुरी मार के आया, तू तो फॉर्म में है, तू मेरा मेन प्लेयर है, 3 नंबर बैटिंग कर रहा है कल. साला ये बोला अच्छा आइडिया है तेरा, तरीका अच्छा है बोला ये बैटिंग करने का नहीं. तो म्हणा ठीक आहे. मग नेक्स्ट डे मी 3 नंबरला गेलो आणि ती विकेट त्यांनी बनवली होती, त्यांना सूट करणारीच बनवली होती, कारण 5 फास्ट बॉलर होते. म्हणजे 5वा फास्ट बॉलर होता, म्हणजे टाकणार होता मोहिंदर अमरनाथ आणि 4 होते मनोज प्रभाकर, मदनलाल, राजेंद्र सिंग घई आणि संजू शर्मा आणि 5वं होतं मोहिंदर अमरनाथ आणि विकेट बनवली होती ग्रीन टॉप. तर 3 नंबरला गेलो होतो, 3 नंबर पाठवलं होतं त्यांनी. क्या बात आहे. म्हणजे रवी शास्त्री प्लेयरला रीड करण्यामध्ये अतिशय उजवा. प्लेयरला रीड करणं आणि प्लेयरला कॉन्फिडन्स देणं आणि प्लेयरला त्या माउंट एव्हरेस्टवर जाऊन ठेवणं, म्हणजे त्याच्या टीममधला प्रत्येक प्लेयर त्याला असा, तो स्वतः माउंट एव्हरेस्ट होता, तर त्याच्या माउंट एव्हरेस्टवर बाकीचे पण छोटे छोटे डोंगर होते ना. बरोबर. तसा कोणीच खाली नाहीये. तो पण चल तू चल आणि कॉन्फिडन्स देण्यामध्ये बाप होता. आणि मी एका मॅचकडे, जो 6 नोव्हेंबर 1996 वसीम जाफर आणि सुलक्षण कुलकर्णी यांनी ओपन केली मुंबईसाठी आणि एक मॅरेथॉन पार्टनरशिप 459 धावांची स्पेशल. त्या मॅचचा सॉलिड किस्सा आहे. म्हणजे वसीमने 300 केले आणि तुम्ही 240 काहीतरी केले होते. 240. त्या मॅचचा सॉलिड किस्सा आहे, तुला सांगतो तुषार. त्या मॅचला संजय मांजरेकर कॅप्टन होता. करेक्ट. त्याने 2 दिवस फिल्डिंग केली आणि पूर्वी ना रणजी ट्रॉफीच्या आधी 1 डे व्हायची. पहिल्या दिवशी 1 डे व्हायची आणि मग नेक्स्ट डे 4 डे व्हायची. हा, त्यामुळे 1 डेला एक कदाचित वेगळी टीम असेल, वेगळी टीम खेळायची, वेगळे काही प्लेयर्स खेळायचे. नेक्स्ट डे काही प्लेयर चेंज व्हायचे आणि 4 डेला खेळायचे. तर मी 1 डे खेळलो नव्हतो, मी 4 डे खेळलो आणि संजय कॅप्टन होता. तर संजय 2 दिवस टॉस हरलो, त्यांनी बॅटिंग केली आणि संजयने 2 दिवस फिल्डिंग पण केली. तर दुसऱ्या दिवशी रात्री, मला पण माहित नव्हतं तो कधी गेला, तो रात्री गेला. मुंबईला फायनल होती, टायटन कप फायनल, इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका ॲट वानखेडे 96. हाच दिवस. तर तो गेला, आम्हाला पण माहित नाही. नेक्स्ट डे सकाळी जेव्हा ड्रेसिंग रूम मध्ये भेटलो, आमची परत चालू फिल्डिंग. तिसऱ्या दिवशी मी फिल्डिंगच करतोय. 3 दिवस 4 दिवसाच्या मॅच मध्ये 3 दिवस आम्ही फिल्डिंगच करतोय. तर तिसऱ्या दिवशी फिल्डिंगला, त्यातला एक किस्सा तुला सांगतोय. फिल्डिंगच्या मध्ये वासिम जाफरचाच विषय निघाला म्हणून सांगतोय की दुसऱ्या दिवशी ना त्यांची एकही विकेट पडली नव्हती आणि मध्ये एक टी टाइमच्या वेळेला टीम होती समोर, सौराष्ट्र राजकोटला होती मॅच. तर एकाने सांगितलं की काय यार, कोणी चेअरअप करत नाही. तर आम्ही 4 जण ते समोर होतो क्लोजिंगला, म्हणजे समजा सिली पॉईंट, शॉर्ट लेग, स्लिप या आसपासचे हे होतं. तर सांगितलं अरे काय चेअरअप करत नाही तुम्ही, थंड पडलेत काय, हे नाही करत ते नाही करत. ह्याची दुसरी मॅच होती वासिम जाफरची. अच्छा. तर असे ओव्हर झाल्यानंतर आम्ही त्या साईडला जात होतो. तर तेव्हा तो मला म्हणाला की सुलूभाई ये बोल रहा है सब ठीक है ये, आणि तो थोडा हळू बोलायचा, एकदम शांत आणि हळू बोलायचा एकदम. तर म्हणाला सुलूभाई
ये जो बोल रहा है ये चेअरअप करणे का ठीक आहे. तसंही त्यांनी आम्हाला पूर्ण ते खालीच हे केलं होतं आणि ते बघून सुद्धा एका दिवसात एकही विकेट मिळत नाहीये. आणि आमचा अटॅक कोण, तर ॲबी कुरुला, पारस मामरे, मनीष पटेल, सायराज भोवतेले, निलेश कुलकर्णी ह्या अटॅक समोर दिवसभरामध्ये एकही विकेट नाही. तर तेव्हा तो म्हणतो चेअरअप करू, ते बरोबरच होतं, चेअरअप तर करायलाच पाहिजे होतं. पण कधी कधी म्हणतो ना की यार थकून किती वेळ चेअरअप करणार, माणूस थकून जातो चेअरअप करून करून. आणि जेव्हा समोर दिसतंय की काहीच होत नाहीये मग काय करणार. तर त्यावेळेला तो वासिम बोलला की ये सब ठीक है, चेअरअप बिअरअप, मेरे को बताओ अपनी बॅटिंग आएगी ना. त्याला बॅटिंग मध्ये इंटरेस्ट होता, बाकी कशात इंटरेस्ट होता. तो मी त्याला बोललो याला देख के लगता नाही आपला बॅटिंग आएगा, तर त्याचा चेहरा एवढा छोटा झाला. आणि मग ते तिसऱ्या दिवशी संजय गेल्यानंतर त्यांनी तिसऱ्या दिवशी ड्रिंक्स टाइमला त्यांना पण कळलं की एक प्लेअर त्यांचा गेलाय आणि तो मेन बॅट्समन, म्हणजे आमच्या 6 पैकी एक बॅट्समन गेला आणि तो संजय मांजरेकरच्या लेवलचा आणि मॅच खेळला. तर त्यांनी 5च बॅट्समन बघून 600 केले. त्यांनी 600 केल्यावर मग डिक्लेअर केला आणि मग त्याला वाटलं कुठेतरी आपल्याला 3 पॉईंट मिळायचे चान्सेस आहेत. बरोबर आहे. मी ओरिजिनल 6 नंबर होतो, ओरिजिनल 6 नंबरला होतो आणि मला आधीच सांगितलं तू 6 नंबर करतोय. ही सिच्युएशन बदलल्यानंतर आमचे कोच आणि कॅप्टन, ऍक्टिंग कॅप्टन झाला विनोद कांबळी. तो दोघांनी सांगितलं की बघ असं असं आहे, हा गेलाय आणि हा पण यंग आहे. त्याच्या पहिल्या मॅचला वासिम 0th आउट झाला होता वानखेडेत. तर कुठलाही प्लेअर असतो थोडा प्रेशरमध्ये असतो की बरं त्यावेळची ती मुंबई, तुम्हाला 1 किंवा 2च चान्स मिळायचे. बरोबर. 2 मध्ये नाही केलं की यू आर आउट. आणि आउट म्हणजे बऱ्यापैकी लांब आउट होऊ शकतो अशी ती परिस्थिती होती. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जरा तू हे कर, एक्सपिरियन्स प्लेअर म्हणून त्याच्याबरोबर हे कर आणि तू ओपन कर. मी म्हटलं 235 वर फिल्डिंग केल्यानंतर सगळ्यांचेच पाय झाले होते. बरोबर. तर म्हटलं चल ठीक आहे हरकत नाही. ओपनिंगला गेलो आणि मग पुढे पार्टनरशिप झाली, 459 रनची पार्टनरशिप आणि 601ला 1 विकेट. मुंबईने जो रिप्लाय दिला त्यांनी 600 केले, मुंबईने 1 आउट 601 केला. मला आठवतंय आल्यानंतर ना सचिन सीझनचा कॅप्टन होता पूर्ण, सचिन मुंबईचा कॅप्टन होता. तो एवढा खुश झाला होता की यार सॉलिड मारलं म्हणून. त्यांनी 12 बॅट दिल्या होत्या. क्या बात आहे. 12 बॅट सगळ्यांना गिफ्ट दिल्या होत्या आणि शेवटी नेक्स्ट डे त्यांनी एकच बॅट आणली होती, ती बॅट त्यांनी मला गिफ्ट दिली होती. क्या बात आहे. हा, तो हे एक स्पेशल होती, आठवण होती. तुम्ही जसं म्हटलं की बऱ्याच कॅप्टनशिपच्या अंडर तुम्ही खेळलात, बरेच लोकांनी मुंबईचं नेतृत्व केलं. वेंगसरकर, मांजरेकर, सचिन म्हणा, चंदू पंडित म्हणा, ह्या वेगवेगळ्या कॅप्टनची वेगवेगळी शैली होती, स्ट्रॅटेजी होती. त्यात काय वेगळेपणा होता? प्रत्येकाची आपापली हे असते, प्रत्येकाची आपापली एक पद्धत असते कॅप्टन्सी करण्याची. कोणी असं डिसिप्लिन असतो, कोणी असं ट्रॅडिशनल असतो, कोणी आउट ऑफ द बॉक्सवाला असतो, कोणाचे स्ट्रॅटेजीज वेगळ्या असतात. कोणीतरी पण म्हणतो ना की आउट ऑफ द बॉक्स म्हणजे कसं आहे की अनकॉमन काहीतरी फील्ड प्लेसिंग लावणार. कोण होता? थोडासा आउट ऑफ द बॉक्सवाला होता, आउट ऑफ द बॉक्सवाला म्हणेन मी, सतत काही ना काही करत राहणार, तो होता चंद्रकांत पंडित. ओके. चंदू पंडित म्हणजे आउट ऑफ द बॉक्स आणि श्रूड पण आउट ऑफ द बॉक्स आणि जरा ऑलवेज समोरच्या टीमला विचार करायला भाग पडणारा किंवा बॅट्समनला विचार करायला भाग पाडणारा असा तो कॅप्टन, असं मी त्याचं वर्णन करीन चंदूचं. कारण बॅटिंग करताना तो रीड करून कसा फिल्डर लावायचा, काय करायचं, तू इथे शॉट खेळतो, तुझा हा स्ट्रॉंग पॉईंट आहे, तू कव्हर ड्राईव्ह चांगला मारतोय, तिथे 2 फिल्डर लावेल, आता तू मार. मग आपल्याकडे जर प्लॅन नसेल तर मग थोडा गडबडू शकतो, गोंधळून जाऊ शकतो, कदाचित आउट होऊ शकतो. आउट झाला हीच त्याची स्ट्रॅटेजी आहे. सो हे तो करत आला, त्यामुळे मला तो जरा वेगळा कॅप्टन वाटला. पण बरेच कॅप्टनच्या अंडर खेळलो. पहिल्या तर माझ्या मुंबईच्या रणजी ट्रॉफीला खेळताना पहिल्या 4 मॅचमध्ये 4 कॅप्टन होते. अच्छा. हा, पहिल्या 4 मॅचला 4 कॅप्टन. अनेक कॅप्टनच्या अंडर खेळलो. पण अनेक कॅप्टनच्या अंडर खेळताना मला एक आउटस्टँडिंग कॅप्टन जर दिसला, सगळ्यांमधला सर्वात बेस्ट कॅप्टन, ऑल टाइम बेस्ट कॅप्टन, तो होता रवी शास्त्री. आणि मग कोच म्हणून जे बघितलं, या सगळ्या याच्यांमधला बेस्ट कॅप्टन होता अजित आगरकर. ओके. आउटस्टँडिंग कॅप्टनची क्वालिटी. आपण अजितकडे येऊया थोड्याच वेळात, त्या सीझन मध्ये आपण येऊया. पण मी जर असं विचारेन, एवढ्या इनिंग्स तुम्ही पाहिल्यात बऱ्याच क्रिकेटर्सच्या, दुसऱ्या कुठच्या प्लेअरची एक बेस्ट इनिंग जर सांगावीशी वाटली तर कुठची असेल आणि कुठचा प्लेअर? अनेक इनिंग पाहिल्यात, अनेक इनिंग म्हणजे एकामध्ये वर्णन करणं खूप मुश्किल होईल. कारण
कसं आहे की इनिंग कुठल्या सिच्युएशनला कशा कंडिशनमध्ये तो करतो ते महत्वाचं आहे. ओके. तर ती इनिंग ना कदाचित ती खडूस इनिंग होऊ शकेल, मग एक ग्लॅमरस इनिंग होते. ग्लॅमरस आल्याबरोबर ठाक 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 पहिल्या बॉलपासून त्याचे बॉल लागतायत, तो खेळतोय काय, जिथे मारेल तिथे त्याचे बॉल जातात काय, तो तशा एका झोनमध्ये असतो तो एक प्लेअर. तशी एक इनिंग. आणि एक चालू आहे की विकेट खूप हे चालू आहे की बॉल सीम होतोय, बाउन्स होतोय, स्विंग होतोय, त्या कंडिशनमध्ये केलेली एखाद्या टर्निंग ट्रॅकवर केलेली इनिंग. सो असे अनेक खडूस किंवा ग्रेसफुल अशा 2-3 इनिंग म्हणजे एवढ्या इनिंगमध्ये पाहिलेल्यामध्ये सांगू शकेल की रमण लांबा. तर रमण लांबाला पाहिलं की आम्हाला चक्कर जायची. म्हणजे मुंबई टीमला जर अशी भीती वाटे, मुंबई किंवा वेस्ट झोन, मी सांगेन वेस्ट झोन आणि मुंबई ह्यांना जर ॲटलिस्ट मी एक्सपिरियन्स केलेल्यापैकी तर रमण लांबा होता. की त्याचा जर आणि आम्ही काय विचार करायचं, बाबा ह्याचा कॅच घ्या, ह्याचा कॅच आला तर घ्या, अदरवाईज आम्हाला 200, 250 आणि 300 दिसायचे. मी दुलीप ट्रॉफी फायनलला रमण लांबाच्या 327ला मी किपिंग केली होती वेस्ट झोनला अगेन्स्ट नॉर्थ झोन. त्यामुळे तो 250-300चाच प्लेअर होता आणि क्विक करायचा, क्विक एकदम क्विक, म्हणजे कळायचंच नाही त्याचे 300 कधी व्हायचे ते. त्यामुळे रमण लांबा होता. अनेक प्लेअर होते. अंशुमन गायकवाडची दुलीप ट्रॉफी फायनलला नॉर्थ झोनच्या अगेन्स्ट केलेली 220ची इनिंग, लाजवाब इनिंग, लाजवाब इनिंग. म्हणजे अगेन्स्ट फास्ट बॉलर, अगेन्स्ट बेस्ट ऑफ बेस्ट फास्ट बॉलर, इंडियाचे बेस्ट फास्ट बॉलर, त्यांच्या अगेन्स्ट 120 का 150ला 5 असताना केलेली 220ची इनिंग मी कधीच विसरू शकणार नाही. आणि ओव्हरमध्ये बॅकफुटला ओव्हरमध्ये 3-3 बाउंड्रीज. क्या बात आहे. हा, व्हेरी गट्सी, व्हेरी गट्सी. म्हणजे ते आधी बोलले होते ड्रेसिंग रूममध्ये, जर कोणाला इंटरनॅशनल खेळायचं असेल, इंडिया रिप्रेझेंट करायचं असेल, कोणाला आपलं नाव जर करायचं असेल, तर दिस इज द गेम, दिस इज द मॅच, प्रूव्ह इट. आणि मला ते खूप इन्स्पायर झालं होतं. मला आठवते त्या मॅच 150ला 5 झाल्यानंतर मी 7 नंबरला गेलो होतो बॅटिंगला, आणि माझी आणि अंशुमन गायकवाड यांची 220ची पार्टनरशिप झाली होती. आणि ती इनिंग किंवा ती त्यांची बॅटिंग बघणं हेच इन्स्पिरेशन होतं. सो असे काही ग्रेट्स हे होते, इनिंग्स होत्या. तुम्ही आतापर्यंत खेळलेला सगळ्यात टफेस्ट रणजी ट्रॉफी सामना जर सांगायचा असेल तर कुठचा असेल? खेळलेल्यापैकी अनेक सामने होते. त्यातला हा जो म्हणतोय मी 175 जे केले होते, 465 चेस करताना अगेन्स्ट कर्नाटका, कारण समोर अपोजिशन मध्ये ग्रेट्स होते, सिच्युएशन वेगळी होती आणि विकेट एकदम डिफिकल्ट होती, ज्याच्यावर ब्रिलियंट बॉलर्स होते. तो एक. आणि त्याच्यानंतर मला वाटतं अनेक असे सामने होते. म्हणजे म्हणता येईल की सिच्युएशनमध्ये महाराष्ट्र सेमीफायनल, तो सीझन माझा 5 वर्षानंतरचा कमबॅकचा जो सीझन असतो ना, तो डेब्यूपेक्षा जास्त डिफिकल्ट असतो. बरोबर आहे. कमबॅक करणं जास्त डिफिकल्ट होतं, डेब्यू करणं तेवढं नाही. तर तो कमबॅकच्या वेळेला 7 आऊट 325 ऑन अ फ्लॅट विकेट ऑफ ते नेहरू स्टेडियम, आणि त्याच्यानंतर ती 130ची इनिंग खेळणं आणि स्कोरबोर्ड, आणि तो रवी शास्त्री, परत मी सांगतोय रवी शास्त्रीचा तो ग्रेटनेस. टी टाइमला आम्ही भेटलो त्यावेळेला, 500 लगाएगा, चल 500 लगा क्या. मी त्याला बोललो कितना, तर मला वाटलं हा काय चुकीने बोलला की काय. 400 वगैरे ठीक आहे, बोललो कितना, 500 रे. बोला 500 लगाएगा रे, तू 500 लगाएगा. आणि 325ला 7, आणि त्याच्यानंतर 500 लावला बोर्डवर. आणि त्यावेळेला मी 130 जे केले होते ते 160 की 170 पे 130 होते. तर तो जो कॉन्फिडन्स आहे, तो सेल्फ बिलीफ आहे की हा यार 500 तर लागला. आम्ही 504 केला होता अगेन्स्ट महाराष्ट्र. तर हे होऊ शकतं, हा कॉन्फिडन्स, विश्वास देणं. येस, जबरदस्त. तर माझा पुढचा प्रश्न तोच होता. त्याच्यातून तुम्ही बोललातच की कुठच्या कॅप्टननी तुमच्यातलं बेस्ट बाहेर काढलं? नो डाऊट 2 कॅप्टन होते. त्यातले 2 कॅप्टन मी ज्याला मानीन, ज्याची असेसमेंट खूप ग्रेट होती, की कुठला माणूस वन डेला, त्यावेळेला T20 नव्हतंच, त्यावेळेला वन डे आणि रणजी ट्रॉफी होती, की वन डेला कुठला प्लेअर असेल, फिट असेल, आणि 4 डेला कुठला प्लेअर फिट असेल, हे ॲसेस करता येणं आणि त्याप्रमाणे प्लेइंग 11 काढणं, ही पण एक कला आहे ती कॅप्टनची. तर असे 2 कॅप्टन मी माझ्या कारकिर्दीत पाहिले. रवी शास्त्री हा ऑल टाइम ग्रेट कॅप्टन होता. तर दुसरा जो होता, जो ॲसेस करून नीट खेळणं, वन डेमध्ये तर वेगळं असेल, तर 4 डेचा हा प्लेअर आहे. एखाद्याने काल 100 केलेत किंवा स्कोर केलाय किंवा 4-5 छक्के मारलेत, पण तो उद्याच्या मॅचसाठी तो नाहीये, हा प्लेअर बरोबर आहे. असा खणखणीतपणे बोलणारा आणि मग करणारा, असं काढून घेणारा तो होता संजय मांजरेकर. इज इट? येस. संजय मांजरेकरच्या अंडर मी अनेक वेळा खेळलो, आम्ही जिंकलो, 96-97ला चॅम्पियन झालो.
ज्या वेळेला चॅम्पियन झालो त्यावेळेला ते ग्वाल्हेरची yes. डे नाईट Day night मॅच. match, yes. त्यावेळेला संजय कॅप्टन होता आणि त्यावेळची त्याची कॅप्टन्सी, एक मॅच्युअर्ड कॅप्टन्सी, असेसमेंट, प्लेयर्स असेसमेंट, की कोण 4 डेला फिट आहे आणि कोण 1 डेला फिट आहे. तो स्ट्रिक्टचा प्रश्न नाही. मुंबईचे लोक तर खडूस तर असतातच. त्यातलं एक खडूस 11ची पण आमची टीम आहे. म्हणजे आम्ही ते मस्करीमध्ये हे करत असतो की ही टीम ती टीम, ही 11 ती 11. त्या 11चे खडूस 11 पण एक आहे आणि खडूस 11 मध्ये हा खूप वरती आहे. संजय खूप वरती आहे. तर जिथे गरज लागेल, ज्या वेळेला गरज लागेल त्याप्रमाणे. तर काय होतं की मुंबई क्रिकेट म्हणजे काय, मुंबई क्रिकेट म्हणजे नथिंग लेस दॅन चॅम्पियनशिप, हा ॲटिट्यूड. आता नथिंग लेस दॅन चॅम्पियनशिप असताना तिथे तुम्हाला जराही स्कोप नाही कुठल्याही हलगर्जीपणाला. जर तुम्ही इथे कुठे हायगाई केली, कुठे हलगर्जीपणा केला आणि तुमच्याकडनं चूक झाली किंवा त्याच्यामुळे जर गेमवर परिणाम झाला आणि शेवटी रिझल्टवर परिणाम झाला तर मग तुमचं काही खरं नाही. आणि ही काळजी, प्रिकॉशन हे सगळे लोक घ्यायचे म्हणून ते करायचे. आता तुम्ही कॅप्टन बद्दल बोललात आणि मगाशी तुम्ही अजित आगरकर बद्दल बोलत होतात. त्या सीझन बद्दल आपल्याला बोलायचंय. अजित आगरकर बद्दल तुम्ही बोललात. 2012-13 तुम्ही चॅम्पियन झालात, अजित कॅप्टन होता, तुम्ही कोच होतात. काय खासियत आहे अजितची? अजित मी पाहिलेला एक रवी शास्त्री, मी जेव्हा प्लेअर म्हणून होतो त्यावेळेला रवी शास्त्रीला पाहिलं की ही वॉज दी बेस्ट कॅप्टन. कोच असताना मी अजित आगरकरला बघितलं कॅप्टन्सीमध्ये, एक दी बेस्ट कॅप्टन अजित आगरकर. मी अनेक कॅप्टनला पाहिले, अनेक कॅप्टनच्या अंडर खेळलो सुद्धा, ॲज अ कोच असताना सुद्धा अनेक कॅप्टनबरोबर काम पण केलंय. पण अजितची खासियत ही होती की सगळ्यांना घेऊन खेळणं. सर्वात बेस्ट पॉईंट होता की ही वॉज अ बॉलर्स कॅप्टन. ओके. मॅच जिंकायला तुम्हाला बॉलर्स विन द मॅचेस. बॅट्समन कमी वेळा जिंकून देतात पण बॉलर्स नेहमी जिंकून देतात. तर तुम्हाला बॉलर्स कॅप्टन जर असेल तर तुमचं अर्ध काम होतं. आणि ही वॉज अ बॉलर्स कॅप्टन. त्याला बॉलरची सायकोलॉजी माहिती होती. त्यातला एक बेस्ट गुण म्हणजे असा होता की तो सांगायचा पण की दिवसातनं आपण 90 ओव्हरचा जो दिवसाचा हे असतो, बॉलिंगचा कोटा असतो, त्या 90 ओव्हरमध्ये जनरली जर 5 बॉलर असेल, 4 किंवा 5 बॉलर, 5वा तो एक फिडर असतो, पण 4 एक मेन बॉलर असतात. तर 4 बॉलरचा कोटा साधारण एक 20 ओव्हरचा असतो, 18 ते 20 ओव्हर पर डे. बरोबर. तर त्या 20 ओव्हरमध्ये 4 स्पेल येतात. 3 ते 4 स्पेल टाकतो कुठलाही बॉलर. तर तो नेहमी सांगायचा की तुमचे 4चे 4 चांगले येतीलच असं नाहीये. कदाचित तुमचे 2 येतील चांगले, 2 खराब पण होतील. पण तुमचे ज्या वेळेला 2 खराब होतील त्यावेळेला खाली पडू नका, त्यावेळेला बॅलन्स राहा. आणि त्याच वेळेला अजित आगरकर त्यांना हेल्प करायचा. तो मिड ऑनला उभा राहून त्यांच्या पाठीवर थाप मारून हरकत नाही, येणार आहे, हा नाही गेला, हरकत नाही. त्यावेळेला काय अटॅक होता म्हणजे तुमचा? अजित, धवल कुलकर्णी, शार्दूल ठाकूर, मग थोडासा फिडर होता, जावेद असायचा, थोडासा मे बी शेमल वांगणकर होता, अभिषेक नायर होता, फिडर होता अभिषेक नायर, आणि मग स्पिनर, मग 2 स्पिनर्स. तर ह्याच्यामध्ये त्याचा एक अजून एक चांगला गुण, जो लीडरचा एक चांगला गुण, की जेव्हा हे जे बेस्ट लीडर असतात ना, त्यांचा चांगला गुण काय असतो की जेव्हा टीम क्रायसिसमध्ये असते तेव्हा स्वतः लीडर वर येतो आणि हे लीड द साईड फ्रॉम द फ्रंट. मी अनेक वेळा बघितलंय की जेव्हा क्रायसिसमध्ये विकेट मिळत नाहीये, जेव्हा विकेट मिळत नाही तेव्हा अजित आगरकर स्वतः यायचा बॉलिंगला. आयदर तो ब्रिलियंट स्पेल टाकेल आणि तो माहोल बनवेल आणि तो पूर्ण इन्स्पायर करेल टीमला, किंवा त्या स्पेलमध्ये तो 1-2 विकेट काढून पूर्ण हे करेल. तर ह्या काही क्वालिटीज होत्या, ह्या स्पेशल क्वालिटीज मला त्यात जाणवल्या. पण अजित कमी वेळ मुंबईचा कॅप्टन, अनफॉर्च्युनेटली येस. म्हणजे मला खंत राहिली माझी की अजित सारखा मी कॅप्टन बघितल्यानंतर वाटलं अजितने एक 4-5 वर्ष लीड करायला पाहिजे. कदाचित तो इंडिया लीड करू शकला असता. काय म्हणताय एवढा? येस. मी उगाच सांगणार नाही. मी खूपच म्हणजे कॅप्टन्सी बद्दल किंवा लिडरशिप बद्दल खूप क्रिटिक असतो की जोपर्यंत मी कन्व्हिन्स होत नाही तोपर्यंत सांगत नाही. पण मला हे गुण मला खूप आवडले. आणि तो जर समजा 2-3 वर्ष जर तो सतत खेळला असता, लीड केलं असतं त्यांनी, तर तो इंडिया लीड केलं असतं. एवढ्या क्वालिटीचा होता. तुम्ही 15 वर्ष फर्स्ट क्लास क्रिकेट खेळलात, त्यापेक्षाही जास्ती. तुमच्या 15 वर्षाच्या करिअरमध्ये एखादी गोष्ट राहून गेली अशी तुम्हाला वाटते, ज्याची हुरहुर कधी कधी मनाला लागते अशी? येस. एक गोष्ट तसं मी बघलं, मी खूप समाधानी आहे, रिग्रेट्स नाही आहेत. अनेक गोष्ट ना, जे आपण ड्रीम करत होतो, प्रत्येकाचं ड्रीम असतं
सुरुवातीला कोणाला कळत नाही, खेळत असतो, खेळत जातो आणि त्या फ्लोमध्ये जातो. मी पण त्या फ्लोमध्येच गेलो. कुठे असं पण एक बॅक ऑफ माइंड असतं की इंडियाला खेळावं हे प्रत्येकाचं असतं. मला ते नव्हतं, ते रिग्रेटही झालं नाही की मी इंडियाला नाही खेळू शकलो. पण त्याच्यापेक्षा मोठं ना मला एक समाधान होतं की यार मी कुठे खेळलो, कोणाबरोबर खेळलो आणि काय ड्रेसिंग रूम मी शेअर केली. आणि ती ड्रेसिंग रूम मानाची एक ड्रेसिंग रूम आणि त्या टीममध्ये एक मानाने खेळलो हे पण एक समाधान. बरोबर. तर हे रिग्रेट नव्हतं. पण एक रिग्रेट सतत मला राहिलं की एक क्वालिटी असताना, पूर्ण क्वालिटी असताना सुद्धा मी करू शकलो असतो तर ती गोष्ट मला नाही झाली. म्हणजे मी मुंबईचं कॅप्टन होऊ शकलो असतो एवढं माझ्याकडे क्वालिटीज होत्या. कारण ते सगळ्यांनाच माहिती होतं. अनेक वेळा कंपनी, क्लब म्हणा सगळ्याकडे करत असताना सगळ्यांनी ओळखलं होतं आणि सगळ्यांनी ते म्हटलं पण आहे. अनेक वेळा लोकांनी म्हटलं पण आहे की इज अ श्रूड कॅप्टन. करेक्ट. आणि ते करत असताना सगळ्यांकडनं परफॉर्मन्स काढून घेणं हे करणं हे सगळं झालं. पण मी मुंबईला लीड नाही करू शकलो. तर ही एक मनाला सतत एक हुरहुर लावून गेली म्हणतोय की त्या 15 वर्षाच्या करिअरमध्ये. तर ते एक मला फक्त हे होतं. आता आपण एवढ्या प्लेअरबद्दल बोललो, म्हणजे तेंडुलकर, मांजरेकर, एक असा प्लेअर ज्याचं नाव नाही घेतलं तर मुंबई क्रिकेट पूर्ण होणार नाही मला वाटतं. आणि सांगून रन करणारा असा प्लेअर विनोद कांबळी, तुम्ही खूप जवळून बघितलं असेल. एखादी इनिंग विनोद कांबळीबद्दल बोलायचं तर एखाद्या इनिंगबद्दल नाही बोलणार, बऱ्याच त्याचे हे आहेत. विनोद कांबळी हा प्युअर मॅच विनर होता आणि तो मोठा 150-200 वाला प्लेअर होता. त्याचे अनेक 150-200 मी इतक्या जवळनं बघितलेत आणि प्रत्येक वेळेला की क्रायसिसमध्ये असताना सुद्धा त्याने मारलाच. समजा माझा तो रनिंग बिटवीन द विकेटमधला एक खास गुण सांगेन की आपण त्या गोष्टीला एवढं महत्त्व देत नाही आणि थोडा निग्लेक्टेड विषय आहे, लोकांना पटकन कळत नाही की रनिंग बिटवीन द विकेट. म्हणजे आचरेकर सरांच्या भाषेत बोलायचं झालं तर आचरेकर सरांना छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ना हे करायचे की तुम्ही ओव्हर रन केलं, एखादे रन आहे, एक सिंगलला दोघे धावले आणि ओव्हर रन केलं आणि तिकडनं ओव्हरथ्रो झाला पण ती रन होऊ शकली नाही कारण तुम्ही ओव्हर रन केलं. मग सरांचा स्टंप किंवा कानाखाली खाल्लं समजा तुम्ही. हा जो स्मार्टनेस होता आणि तो कॉल देणं की किती रन्स मिळू शकतील, 2 रन मिळू शकतील, 3 रन मिळू शकतील, 1 रन मिळू शकतील, राईट कॉल, पार्टनर धावू शकेल की नाही, मी एकदम खूप चांगला रनर आहे पण माझा पार्टनर पोचेल का, हे सगळं जे जजमेंट वगैरे आहे ह्याला खूप महत्त्व आहे क्रिकेटमध्ये. रनिंग बिटवीन द विकेट माझ्या आयुष्यातला एवढ्या वर्ष क्रिकेट खेळण्यातला सर्वात फायनेस्ट पार्टनर जर कोण असेल तो होता विनोद कांबळी. ही वॉज अ ब्रिलियंट जज ऑफ द रन. ओके. हल्लीच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल महेंद्रसिंग धोनी, ज्याला एक ग्रेट जज ऑफ द रन म्हणतो की कुठली रन, कुठले 2, कधी 2 हे काढणारा विनोद कांबळी. आणि विनोद कांबळी आपल्या पार्टनरला एवढं चांगलं सांभाळून घ्यायचा की समोरचा पार्टनर कसा आहे त्या पद्धतीने देव करायचा, तेवढी मॅच्युरिटी होती. सो तो 1, 2 त्याची बॅटिंग अनेक वेळा मोठ्या मॅचमध्ये स्कोर करणारा. एका वर्षात तर मला आठवतं, मला त्यांनी क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल तिन्ही याच्यात सेंचुरी मारली होती. आम्ही 96ला कधी मला वाटतं जिंकलो होतो त्या वर्षी. ऑस्पिनरला ऑन अ टर्निंग ट्रॅक, स्क्वेअर टर्नरवर ऑस्पिनर जो लेफ्ट हँडला जास्त डिफिकल्ट आहे, ऑस्पिनरला खेळणारा टर्निंग ट्रॅकवर सर्वोत्तम लेफ्ट हँड बॅट्समन विनोद कांबळी. काय म्हणतोय, अमेझिंग रँक टर्नर, अमेझिंग रँक टर्नरवर. वानखेडेची एक मॅच होती, मला वाटतं कदाचित त्याने 200 केले होते. त्या विकेटवर सुद्धा ऑस्पिनरला, त्या टर्न होणाऱ्या वानखेडेच्या विकेटवर सुद्धा तो ऑनला खेळायचा तिकडे, अगेन्स्ट द स्पिन, आणि ती त्याची खासियत होती. सो असे बरेच त्याचे होते गुण होते. आणि फ्री फ्लोईंग, स्ट्राईक रेट, म्हणजे ते 2 प्लेअर त्यावेळेला होते. आम्ही जे जवळनं बघितलं 90s मधले जे 2 प्लेअर, आम्हाला सगळ्यांना वेळ लागतोय. आमचा स्ट्राईक रेट असेल 55 to 60च्या आसपास. सगळेच जण, म्हणजे तू इन्क्लुडिंग संजय मांजरेकर घे, अमोल मुजुमदार घे, रवी शास्त्री घे, अजून एक घे. रवी शास्त्रीचे एक 200 ते वेगळे होते, 6 6 मारलेले. पण जनरल तो रवी शास्त्रीमध्ये घेतला तर तो त्या कॅटेगरीत. थांबून हे 2 प्लेअर असे होते की ह्यांचा स्ट्राईक रेट 80च्या पुढे. म्हणजे आपण सेवाग वगैरे जो म्हणतो, सेवाग 150 पण करतोय, 200 पण करतोय, पण त्या स्ट्राईक रेटने. किंवा विव रिचर्ड्स, हे दोघे होते त्या स्ट्राईक रेटने 80-90. विनोद कांबळी त्या रेटने करायचा. त्यामुळे काय व्हायचं की तुमचे रन्स पण लवकर झाले तर तुम्हाला 20 विकेट काढायला मदत पण होते. म्हणून मुंबई अनेक वेळा 20 विकेट काढून मॅच जिंकले, हे कारण होतं. ही वॉज ब्रिलियंट, अमेझिंग. ओके, आता आपण असा एक प्रश्न आहे माझ्याकडे की तुम्ही एवढे वर्ष खेळलात आज
आणि क्रिकेट पाहिलं तर 40 वर्ष तुम्ही 40-45 वर्ष क्रिकेट बरोबर ऍक्टिव्ह टॉप लेवल क्रिकेटला जोडलेले आहात. एखादा असा प्लेयर मुंबईचा जो खूप जास्ती वरती जायला पाहिजे होता, त्याने तेवढी ख्याती मिळवली नाही मिळवू शकला, आणि का? मी 45 वर्षात पाहिलेला गावस्कर हे सगळे झालेच, हे सगळे ग्रेट प्लेअर होतेच. पण मुंबईतर्फे खेळलेला आणि असा एक प्लेअर मी जर मागच्या 50 वर्षाची मुंबईची प्लेइंग 11 जर काढली तर माझे हे ओपनिंग बॅट्समन असतील, हे दोन, तर सुनील गावस्कर आणि वसीम जाफर हे दोन असतील. 45 वर्षातल्या ते आजपर्यंत 2025 पर्यंत जेवढे बॅट्समन झाले, ओपनिंग बॅट्समन झाले, बॅट्समन खास करून, त्यामध्ये वसीम जाफर हा व्हेरी स्पेशल प्लेअर होता. त्याच्याकडे सगळं काही होतं. त्याच्याकडे पेशन्स, त्याच्याकडे टेक्निक, त्याच्याकडे क्लास, त्याच्याकडे एलिगन्स, हे सगळं होतं. आणि तो मोठा 150-200 करायचा. हाऊ टू बिल्ड द इनिंग, ह्याचं जर सर्वोत्तम उदाहरण आज मुलांना जर दाखवायचं झालं, कुठल्या लहान मुलांना, की कशी इनिंग बिल्ड करायची असते, कसा नवीन बॉल खेळायचा असतो, फर्स्ट सेशन कसा खेळायचा असतो, सेकंड, थर्ड, फोर्थ मोठी इनिंग कशी करायची असते, तर बसा आणि वसीम जाफरची बॅटिंग बघा. हे वसीम जाफर होतं, म्हणजे ते इन्स्टिट्यूशन होतं वसीम जाफर. आणि वसीम जाफर मला वाटतं जेवढा खेळायला पाहिजे होता, माझ्या मते तो 100 टेस्ट सहज खेळायला पाहिजे होता. आणि 100 टेस्ट तो खेळून एक म्हणजे असं मोठं लिगसी तयार झाली असती, एवढी त्याच्याकडे नजाकत होती, एवढे शॉट्स होते. मी अनेक वेळा म्हणतो की ऑल टाईम ग्रेट 10 इनिंग्स टेस्टच्या, तर मी असं जनरल जर म्हटलं की जनरल 10 बेस्ट इनिंग, त्यातल्या वसीम जाफरच्या कदाचित 3-4 इनिंग असतील. क्या बात आहे. एवढा म्हणजे आउटस्टँडिंग बॅट्समन मी डोमेस्टिक लेवलला तर नाही पाहिला. अनफॉर्च्युनेट जो खेळायला पाहता. करेक्ट. तुम्ही कोच जेव्हा झालात, मी असं म्हणेन की तुम्हाला यू आर क्वाईट यंग, जेव्हा तुम्हाला मुंबई अंडर 19ला कोच म्हणून निवडलं गेलं, तुम्ही जस्ट रिटायर झाला होता. तुम्ही तयार होतात का कोच होण्यासाठी त्यावेळेला? 100% तयार होतो, मेंटली तयार होतो. कारण मी रिटायर ज्या दिवशी झालो त्या दिवशी मी मुंबईच्या कॅप्टनला, म्हणजे सचिन तेंडुलकरला बोललो होतो की असं आहे, तर काय प्लॅन आहे? तर म्हटलं फ्युचर प्लॅन काय? म्हटलं आहे, माझ्या डोक्यामध्ये आहे. सचिनने विचारलं होतं की काय फ्युचर प्लॅन काय होतं. म्हटलं सांगितलं असं माझा एक प्लॅन आहे आणि त्याच्यासाठी मला पूर्ण वेळ द्यावा लागेल. मी ते ऑफिसमध्ये बसून मी ते 9 to 5 काम करून ते शक्यच होणार नाही, कारण हा फुल टाईम जॉब आहे, तो पार्ट टाईम जॉब नाही आहे. आणि ते करण्यासाठी तुम्हाला पूर्ण ते पॅशन के साथ ते तुम्हाला ते घुसावं लागेल, तरच ते तुम्ही करू शकता. तर तो होता. आणि त्याच्या आधी 98ला मी मुंबईला रणजी ट्रॉफी खेळतानाच मुंबईने मला एक ठाण्याचं समर कॅम्पचं एक हे दिलं होतं, ऑफर दिलं होतं, जे मी 1.5 महिन्याचा कॅम्प मी एन्जॉय केला होता. आणि तो माझा एक बॅक ऑफ माइंड होता, यार करायला हरकत नाही, मी एन्जॉय पण करतोय. आणि अंडर 19 हे तर मला काहीच वाटत नव्हतं, कारण कोचिंग करताना मला माझ्या कॅप्टन्सीचा खूप मोठा फायदा झाला. कारण कॅप्टन्सीचे अर्धे अधिक जे हे असतात, त्याच्यातले जे कप्पे असतात, ते सब्जेक्ट असतात, ते कोचिंग करताना खास करून सिनियर टीमला, अंडर 19 ऑनवर्ड्स, ह्या टीमला हेच लागतात, टॅक्टिक्स, स्ट्रॅटेजी, गेम प्लॅन हे लागतात. पण शेवटी तुम्हाला मॅच कशी जिंकायची असते ते सांगायचं असतं. अँड एंड ऑफ द डे हाऊ टू गेट द बेस्ट फ्रॉम ईच प्लेअर, हा कॅप्टनचा पण भाग झाला. तर मला कोचिंग करताना याचा अंडर 19ला पहिल्या वर्षी घेताना कुठेही काही मला वाटलं नाही. कोच झालात कसा, तो किस्सा सांगा. मी लेवल 1ची मी एक्झाम देत होतो आणि लेवल 1च्या एक्झामला तो 1 आठवड्याचा तो सेमिनार असतो आणि 3-4 दिवस सगळं ते प्रॅक्टिकल, थिअरी सगळं झाल्यानंतर मग ते प्रॅक्टिकल एक्झाम असते. मला वाटतं 3ऱ्या का 4थ्या दिवशी दिलीप वेंगसरकर आले होते, आम्हाला लंच टाईमला का काहीतरी असे भेटले आणि मला त्यांनी सांगितलं की सुलू तू मुंबई अंडर 19 करतोयस. मी पण एकदम सरप्राईज झालो, कारण इट्स अ बिग अपॉर्च्युनिटी. आणि कमिंग फ्रॉम दिलीप वेंगसरकर, हे मुंबईचे व्हाईस प्रेसिडेंट होते आणि खूप मोठी व्यक्ती. करेक्ट. आणि त्यांचं प्रेम, त्यांचं मुंबई क्रिकेटवर असणारं प्रेम आणि त्या माणसाचं कॉन्ट्रीब्युशन ॲज अ क्रिकेटर म्हणून, ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून, आणि त्यांचं विजन. आणि मी कधीच ना, त्यांनी सांगितलं, मी नो असं म्हटलं असं हेच नाही. आणि इट्स अ ग्रेट अपॉर्च्युनिटी. त्यांनी सांगितलं सुलू तू अंडर 19 करतोयस, दॅट्स इट, म्हणजे मागे पुढे काय हे नाही, ठीक आहे, घेतलं वगैरे. आणि 4 दिवसानंतर आम्ही जाणार होतो टुर्नामेंटला, विनू मानकर ट्रॉफीला.
तर एका कोणी सिलेक्टरनी दिलीप वेंगसरकरला सांगितलं पण की त्याला तर प्लेअरची नावं पण माहीत नाहीत, तो कसं काय. तर मी त्याला दिलीपनी मला सांगितलं पण का तुला प्लेअर बेची नावावर माहिती आहेत ना. त्या बॅचमध्ये रोहित शर्मा होता त्या बॅचमध्ये. तर म्हटलं बघतो, म्हटलं नावं जरा समजून घ्यायचा प्रयत्न करतो, आपण टुर्नामेंट संपल्यावर बोलूया. अच्छा. आणि त्याच ह्याला 4 दिवसानंतर गेलो आणि आम्ही लीग खेळलो आणि मग ऑल इंडिया चॅम्पियन झालो, विनू मानकर ट्रॉफी चॅम्पियन झालो. प्रचंड खुश झाले होते. त्या बॅचमधले अनेक प्लेअर पुढे जाऊन चांगले खेळले क्रिकेट. त्यामुळे ती अपॉर्च्युनिटी दिलीपने आणि MCAने मला त्यावेळेला दिली होती. आणि रोहित शर्माचा कसा अनुभव होता? रोहित शर्माला जे पहिल्यांदा बघितलं, एक सॉलिड मजेशीर किस्सा आहे. भेटलो आणि त्याचं टॅलेंट मी नंतर सांगतो तुला. हा किस्सा सांगतो तुला. एक फ्रेंडली मॅच त्यावेळेला महिला जयवर्धन श्रीलंकेची टीम आली होती. कुठली तरी एक टुर्नामेंट होती, इंडिया बायलॅटरल काहीतरी सिरीज होती, काहीतरी होतं, 4 नेशन काहीतरी टुर्नामेंट होती. आणि श्रीलंकाची टीम मुंबईला आली होती आणि त्यांची प्रॅक्टिस मॅच त्यांना ते CCIवर आमच्या अंडर-19 टीम बरोबर खेळले ते लोक. त्या मॅचला जशी आमची फिल्डिंग आली, बॅटिंग झाल्यानंतर दुपारी काहीतरी फिल्डिंग आली आणि फिल्डिंगला ते हडल जेव्हा करतात, त्या हडलमध्ये आमच्या कॅप्टननी, अंडर-19च्या कॅप्टननी त्याला डायरेक्ट सांगितलं तू फाईन लेग जा. कोणाला? रोहितला. तू फाईन लेग जा. फाईन लेग जा म्हटल्यानंतर मला पण असं आश्चर्य वाटलं, हा ह्यालाच डायरेक्ट का बोलला की फाईन लेग जा म्हणून. तर मी त्याला विचारलो तू ह्याला का सांगतोय की फाईन लेगला जा, एवढ्या 11 जणांमध्ये त्यालाच का? नाही सर, तो मॅचमध्ये झोपतो. तो मॅचमध्ये सर तो इन्व्हॉल्व्ह नसतो, तो झोपतो आणि म्हणे सर तो गेममध्ये नसतो. आणि त्याला अरे पण थांब म्हटलं एवढं हे करू नको. आणि तो फिल्डर तर मला चांगला वाटतोय, चांगला फिल्डर, स्ट्रॉंग आर्म आणि आहे, त्याचं रिफ्लेक्सेस चांगले आहेत आणि चांगलं हे असं आहे. तर उलट त्याला आण, तो झोपतो ना तर त्याला जागा करायला बेस्ट चान्स आहे. त्याला अशा ठिकाणी ठेव की जिथे सर्वात जास्त बॉल येईल, तर तो आपोआप हे राहील, अलर्ट राहील. नाही सर म्हणजे थांब, तो अर्धा तास तरी दे, त्याला अर्धा तास तरी दे. तर त्याला मग कव्हर्सला ठेवलं आणि त्यांनी चांगली फिल्डिंग केली, खूप चांगली फिल्डिंग केली. तो दिवस गेला. मॅच आली, लीग मॅच आले, तर त्याला सांगितलं ह्याला इथेच ठेव, या कव्हर्सला ठेव किंवा जिथे जास्त बॉल येईल तिथे ठेव, तो फिल्डर चांगला आहे. त्याने त्या अंडर-19च्या ह्याला 4 की 5 रनआउट केले. डायरेक्ट हिट त्यांनी 4-5 रनआउट केले आणि त्यांनी, तो होता चांगला फिल्डर, तर केले त्यांनी. ते झाल्यानंतर बघितलं, म्हटलं फिल्डर कसा आहे, तुला हेल्प झाली की नाही? आणि वेल डन म्हटलं त्या कॅप्टनला, वेल डन म्हटलं, तू एवढं मोठं काम केलंस म्हटलं, त्याला तू कव्हर्समध्ये ठेवलंस, तू त्याला घडवलंस रे, तू त्याला घडवलंस म्हटलं, एवढं हे केलं. तर त्याला पण क्रेडिट, वा क्या बात आहे. पण तू टॅलेंट म्हणशील त्या अंडर-19च्या मॅचला ना, तुला सांगतो 9 मॅचमध्ये केले त्यांनी 85 का 90च रन केले 9 इनिंगमध्ये. पण एक इनिंग खेळला होता 65ची अगेन्स्ट MP सेमीफायनलला. आणि त्याच्यानंतर इंडियन टीम निघणार होती. तर त्यावेळेला नॅशनल चेअरमन होते प्रवीण अमरे. आणि प्रवीण अमरेने मला विचारलं होतं की काय वाटतं तुला या टीममधनं आपले इंडियन टीमसाठी कोण कोण येऊ शकतील असं वाटतंय तुला? म्हटलं 3-4, 4-5 जण ऑन मेरिट येऊ शकतील, परफॉर्मन्सवर केलं ते येऊ शकतील. पण एक प्लेअर असा आहे म्हटलं, हा त्याचा परफॉर्मन्स झालेला नाही आहे. आणि हे जेवढे आहेत हे सगळे जेवढे बघितले आणि समोरचेही बघितले त्याच्या जवळपास पण नाही आहेत. पण अनफॉर्च्युनेटली त्याचा परफॉर्मन्स झालेला नाही आहे. पण प्लेअर जर बघितला तर मोठा जो खेळेल या सगळ्यांमधला जर सर्वात मोठा खेळेल तर तो प्लेअर आहे. नाव सांग, रोहित शर्मा. क्या बात आहे. रेस्ट इज हिस्ट्री. रोहितचं कसं होतं, तुमच्या बरोबरचं कम्रॅडरी कशी होती? रोहितचं काय झालं, रोहित होता एअर इंडियामध्ये स्कॉलरशिप, मला वाटतं स्कॉलरशिपवर काहीतरी होता. आणि मी होतो इंडियन ऑइलचा कोच. तर इंडियन ऑइलला असताना आम्ही त्यावेळेला एक ठरवलं होतं, आम्ही यंग टीम तयार करायची. विथ हे एक वासिम जाफर आणि 4-5 सिनियर प्लेअर घेऊन यंग टीम तयार करायची आणि त्यांना ग्रूम करायचं. त्यावेळेला माझा हे होता की सिन्स मुंबईचा कोच होतो तर मला रोहितबद्दल हे होतं. आणि हा एअर इंडियामध्ये होता. मग त्याला मी सांगितलं की असं आहे, आम्ही टीम बनवतोय, तू ये, टीम चांगली होईल, तुला पण चांगलं खेळायला मिळेल, चांगल्या टीम बरोबर जास्त टुर्नामेंट, जास्त मॅचेस, आपली टीम फायनल ओव्हर खेळते, तर तुला जास्त अपॉर्च्युनिटी मिळेल आणि चांगल्या लोकांबरोबर पण हे करशील तू, चांगल्या टीम बरोबर. मग तो आला, मग इंडियन ऑइलला आला. मग तिथे आमचं असोसिएशन, मी 7 वर्ष होतो कोच. तर इंडियन ऑइल, अंडर-19, मग पुढे रणजी ट्रॉफी, असं अनेक वर्ष, म्हणजे त्या पहिले 6-7 वर्ष तर तिकडे होतोच. त्या ह्याच्यामध्ये नंतर त्यांनी मला एक लेटर लिहिलं होतं, हँड रिटन लेटर. तर मलाही आश्चर्य वाटलं, मला रोहितने हँड रिटन लेटरने विचारलं पण त्याला, रोहित बोला तू लिखाय? बोला हा सर, देखो मेरा ये. ते लेटर मी जपून ठेवलंय, काहीतरी दाखवीन तुला. नक्की आपण पाहूयाच ते लेटर. नक्की. काय लिहिलं होतं त्या लेटरमध्ये? काही
ते लिहिलं होतं की मला सुलक्षण सरांबरोबर काम करायला म्हणजे हे करायला शिकायला खूप मजा आली आणि आमचं असोसिएशन अनेक म्हणजे अंडर-19 पासून ते रणजी ट्रॉफीपर्यंत अनेक वेळा त्यांचा एक गुण होता की माणूस हा चॅम्पियनशिप नंतर थांबत नाही. तो पॉईंट मला खूप हे झाला की एक चॅम्पियनशिप घेतली की दुसऱ्या चॅम्पियनशिपला लागतो. हा माणूस थांबत नाही. हा म्हणजे त्या चॅम्पियनशिपवर थांबणारा माणूस नाही की लगेच दुसरी चॅम्पियनशिप. इट्स अ बिगेस्ट कॉम्प्लिमेंट. हा येस, त्यांच्याकडनं येणं आणि हा माणूस सतत करणारा असतो आणि हा चॅम्पियनशिप शिवाय ह्याला दुसरं काही दिसत नाही. हा चॅम्पियनशिप झाली की थांबत नाही. हा वर्ड मला तो खूप मोठा वाटला आणि खरंच मी तुला सांगतो की त्या इंडियन ऑइलच्या 7 वर्षाच्या करिअरमध्ये 24 चॅम्पियनशिप जिंकलो होतो. क्या बात आहे. विथ सगळ्या इंडियातल्या सगळ्या टॉप टुर्नामेंट. पूर्वी कॉर्पोरेट खूप खेळायची. बिलकुल. हा म्हणजे मोइनुद्दौला खेळायची, आम्ही बुचिओ खेळायचो, KSCA, JP यात्रे, टाइम शिल्ड, महिंद्रा शिल्ड, जे अनफॉर्च्युनेटली आता होत नाहीये. तर त्या फेसमध्ये रोहित होता. तुम्ही तामिळनाडूचे कोच होतात. बँड्राच्या MCAच्या मैदानावर झालेली ती सेमीफायनल मुंबईने तामिळनाडूला हरवलं. 2024ची मॅच आहे. सुलक्षण कुलकर्णी ॲज अ कोचनी असं सांगितलं की आम्ही पहिल्या दिवशी टॉसला मॅच हरलो. ते काय आहे? त्याचं कारण होतं, एक मॅच होती वानखेडे स्टेडियमला आपल्या BKCला. दुसरं होतं की मुंबईचं प्रत्येक खड्डा आणि खड्डा म्हणतो जसं ग्राउंड, विकेट, कंडिशन, टीम, प्लेयर्स हे सगळे माहिती असणं त्याच्यासाठीच तर मला त्यांनी अपॉइंट केलं होतं. बरोबर आहे. तामिळनाडूली मला त्या N. श्रीनिवासन त्यांची ती इच्छा होती, त्यांचं एक स्वप्न होतं की त्यांनी सांगितलं, ते सगळ्या लोकांच्या समोर सांगितलं त्यांनी की माझी शेवटची एक इच्छा आहे की माझ्या ह्याच्यामध्ये जिवंत असताना मला एक रणजी ट्रॉफी बघावी, ही माझी इच्छा आहे. आणि म्हणून त्यांनी मला तो खास त्यांनी बोलवलं, आणलं आणि जवळ आलो होतो. म्हणजे सेमीफायनलपर्यंत आफ्टर 9-10 इयर्स ते क्वालिफाय झाले होते. बरोबर आहे. आणि ते असताना सेमीफायनल मुंबईतच होणं आणि ती विकेट मुंबईने, मी त्यांना पहिलंच सांगितलं होतं मुंबई आपल्या अगेन्स्ट कशी विकेट बनवेल, कारण त्यांना पण माहिती होतं तामिळनाडूचा वीक पॉईंट. बरोबर. सो ऑब्व्हियसली त्यांनी ती विकेट बनवली. फास्ट विकेटला हेल्प करणारी, फास्ट बॉलरला हेल्प करणारी विकेट बनवली. ग्रीन टॉप विकेट, अगदी ग्रीन टॉप. म्हणजे कोणी म्हणावं की टॉस जिंकला की बॉलिंग करावी अशी विकेट होती. आम्ही खेळवले पण 3+1 फास्ट बॉलर, म्हणजे 4 फास्ट बॉलर. आता 4 फास्ट बॉलर, विकेट बघतोय, प्रॅक्टिस पण करतोय, ठरलं पण आहे, सगळं ठरलं आहे. आणि ठरल्यानंतर टॉस झाल्यावर तिकडनं म्हणतोय की टॉस जिंकला. तर जो टॉस जिंकतो ते एक इंडिकेशन समोर दिसतो की तो कॉमेंटेटर येतो, त्याशी बोलतो आणि आम्हाला कळतं लगेच टॉस जिंकलाय. ते पहिलं सगळ्यांमध्ये असं खुशीचं होतं, अरे वा टॉस तर जिंकलोय, चला गुड, म्हणजे आता आपण बॉलिंग करू. तिकडे कळतं की बॅटिंग करतोय. तर ते सगळे शॉकमध्ये झाले की अरे हे कसं काय. आणि मग शॉकमध्येच गेलो की यार हे कसं काय झालं आणि हा डिसिजन कसा काय हे केला, त्यांनी सडनली चेंज का केला. पण तुमचं टीम मीटिंग मध्ये हे ठरलं नव्हतं का? सगळं ठरलं होतं. सगळं ठरलं. साई किशोरने हा निर्णय का घेतला? सगळं ठरलं होतं. सगळं म्हणजे आधीपासून, म्हणजे 2 दिवस आधी तेव्हाच कळतं. कारण जनरली कुठेही गेलं तर जनरली कळतं की बाबा कसं आहे. अगदी काहीतरी विकेटचं काहीतरी चेंज झालं, त्याने गवत काढून टाकलं, अगदी टर्निंग ट्रॅक केलं. टर्निंग ट्रॅक पण तुम्हाला आधीच माहिती असते ना की टर्निंग ट्रॅक आहे. पाटा विकेट पण कळत असते. बरोबर. स्विमिंग ट्रॅक पण पाणी देण्यावरती सगळ्या गोष्टी तुम्हाला कसे खेळणारे तुम्हाला माहिती असतं ते. बरोबर आहे. सो तिथे काही न करता गवत आणि तो विकेट आणि प्लॉट हे साधारण दिसत नव्हतं की कुठली विकेट आणि कुठला प्लॉट, एवढं गवत. हो. म्हणजे कोणी शाळ्या माणसाला सांगणं हे नाही ना, तर कोणी पण हे करेल. त्यातनं मी मुंबईचा होतो, मला आधीच माहिती होतं मुंबई काय करणार आहे ते, आणि हे मी यांना सांगतोय पण आहे. आणि त्याप्रमाणे टीम कॉम्बिनेशन पण तसं बनवलं की 3+1 म्हणजे 3 फास्ट बॉलर प्लस ॲडिशनल फास्ट बॉलर, बॅट्समन, मिडियम पेसर. एवढं सगळं असताना टॉस जिंकल्यानंतर जर आम्ही बॅटिंग घेतोय आणि आम्ही ऑलरेडी ठरलेलं आहे की आपल्याला बॉलिंग करायचं आहे, आणि मग ते शॉकमध्येच गेलं आणि ते ड्रेसिंग रूम पण जरा एकदम स्टंट झालं एकदम. त्याच्यातून ते बाहेर नाही येऊ शकले आणि आमचं 130 ऑल आउट झालं काहीतरी 130. आणि तो सतत हे होता. मी त्याला विचारलं, पण त्याला त्याच वेळेला विचारलं ड्रेसिंग रूममध्ये, साई किशोरला कॅप्टनला, की बाबा असं का घेतलंस तू. तर इन्स्टिंक्ट, त्याने सांगितलं इन्स्टिंक्ट. तो सेम वर्ड त्यांनी पोस्ट मॅच प्रेझेंटेशनला पण यूज केला, की त्याने कॉमेंटेटरने पण विचारलं की अशा विकेटवर तू असा डिसिजन का घेतलास. तर तो म्हणाला इन्स्टिंक्ट. जे मला पण त्याने तेच सांगितलं की इन्स्टिंक्ट. मला काय इन्स्टिंक्ट. तर इन्स्टिंक्ट म्हणजे नाही सर आपण जिंकू मॅच. तर त्याला म्हटलं कसं. नाही, मी त्याला विचारलं की तू सांग मला कसं.
नाही सर, आपण जिंकू मॅच. हां, जिंकू कसं सर? लास्ट इनिंग 150 रन्स विल गेट देम आउट. म्हटलं कसं, तेही मला सांग कसं. तर त्याचा तो विचार होता की आपण पहिली बॅटिंग करून आपण लास्ट इनिंगला जर 150 रनचा ठेवला टार्गेट, तर आपले 2 स्पिनर जे आहेत ते 2 स्पिनर म्हणून त्यांना काढू, असा त्याचा हे होता. तेव्हा मी त्याला सांगितलं की हा तुझा जो विचार आहे तो जनरल ह्याच्यामध्ये बरोबर होता, पण ह्या विकेटवर तो प्लॅन बरोबर नाहीये, कारण इथे 4थी इनिंग होणारच नाहीये, इथे 3च इनिंग होणार आहेत. आणि त्या 3 इनिंगमध्ये आता सिच्युएशन अशी आली आहे, तू बॅटिंग घेतल्यामुळे आता आपल्या 2 इनिंग होणार आणि त्यांची 1च इनिंग होणार. कारण हा स्टडी होता आणि ते झालं तशाच्या तसं. 133 केला त्यांनी, 300 350 काही ते केलं आणि आम्ही परत काही 150 लावलो. शार्दूल ठाकूरने 100. येस, तर इनिंग डिफिटने आम्ही हरलो. म्हणजे झाल्या 3च इनिंग, जे त्याला जसं बोललं तसं झालं होतं. आणि तुम्ही म्हणून मी ते सगळं मॅच संपल्यानंतर सगळं होतं. आणि त्यावेळेला अनेक जणांचं होतं की नाही, हे कोचचं डिसिजन होतं, असं होतं तसं. एक तर झालं ते चूक, ब्लंडर ते झालंच होतं तिकडे. हां, एवढं सगळं असताना सुद्धा. आणि त्याच्यानंतर हे कोचनीच केलं, कोचनी थोपवलं, हे सगळं होतं. आणि त्याच वेळेला मला ठरलं होतं, मला माहिती होतं की असं येणार आहे. तेव्हा मी बोललो की मॅच आम्ही हरलो पहिल्या दिवशी 9 वाजता, जेव्हा टॉस जिंकून आम्ही बॅटिंग घेतली. आणि तुम्ही तामिळनाडूला 2 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट होतं, पण त्या मॅच नंतर तुम्ही बॅकआउट झाला, कसं आहे? प्रश्नच नाहीये. म्हणजे अशामध्ये होऊ शकत नाही. मी तू सुरुवातच माझी ओळखच करून दिली की मी ब्लंट आहे आणि स्ट्रेट फॉरवर्ड आहे. तू माझं ते काय प्रास्ताविक केलं सुरुवातीला, तोच मी सुलक्षण कुलकर्णी आहे. मला शब्दांना मला अशी इकडे तिकडे जिथे बोलायचं ते बोलतोच, पण हे जे ब्लंडर होतं, दॅट वॉज अ ब्लंडर. आणि ब्लंडर असा होता की तुम्हाला आयुष्यात कधी ते संधी मिळते. मुंबई नाहीये ती की मुंबई दर 2 वर्षानंतर जिंकते रणजी ट्रॉफी, हे नाहीये. तुम्ही कधीतरी जिंकणार. तुमच्या 92 इयरच्या हिस्ट्रीमध्ये तुम्ही 2दा रणजी चॅम्पियन झालायत. मुंबई 42 टाइम झाली आहे. तर त्या 2दाच्या त्या प्रवासामध्ये मी त्याला एकदा 3ऱ्यांदा आणायला बघत होतो. आणि ते जर ऐकलं नाही, तुम्ही केलं नाही, तर माझा उपयोग काय? मग मला तुम्ही कोच कशाला केलं? मिस्टर सुलक्षण कुलकर्णी, ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही एका अशा टीमचे कोच होतात, फिजिकली चॅलेंज टीम, आणि त्या संघाला तुम्ही वर्ल्ड कप जिंकवून दिलात. ते इमोशन्स कसे होते? हा एक खूपच मस्त तू प्रश्न विचारलास तुषार. म्हणतो ना की आपण लहानपणापासून आपण क्रिकेट खेळत असतो, एन्जॉय करतो. मग ते एन्जॉय करता सिलेक्शन आपोआप होत जातं. सिलेक्शनसाठी आयुष्यात कधी खेळलो नाही, किंवा उद्या काहीतरी ह्याला खेळायला पाहिजे, त्याला खेळायला पाहिजे, त्याच्यासाठी खेळलोच नाही, मजाच घेत गेलो. म्हणजे खिशात 2 नया पैसे नाहीत, पण आपण एन्जॉय करत गेलो. आणि ते त्याच्याबरोबर सगळे मित्रमंडळी सगळे भेटले, सगळं झालं वगैरे, तसा तो प्रकार झाला. त्याच्यातून खेळत असताना काहीतरी नेहमी माझ्या मनात असायचं, यार आपण जे खेळलो ते क्रिकेटने आपल्याला एवढं दिलंय, तर आपण पण क्रिकेटला देणं लागतो. दुसरी गोष्ट, आपण समाजाला पण काहीतरी देणं लागतो. तर नुसतं आपण घ्यायचं हे मला कधीच पटत नाही. मला द्यायचं हा माझा नेहमी स्वभाव आहे. म्हणजे तुम्ही गिव्ह केवढे करता टेकपेक्षा, तर गिव्ह जास्त असायला पाहिजे, मला असं माझं ओपिनियन आहे. आणि त्या ह्याच्यातून मी म्हटलं, यार ही मस्त अपॉर्च्युनिटी आहे आणि आपण काहीतरी देणं लागतो, द्यायला पाहिजे. त्या ह्याच्यामध्ये हे जिंकलं तू जे म्हणतोयस, त्या ह्याच्यामध्ये ॲट द कॉस्ट ऑफ मी मुंबई रणजी ट्रॉफी मी घालवली. मी मुंबई रणजी ट्रॉफीचा कोच होतो त्यावेळेला. आणि कोच असताना फक्त ते जुलैमध्ये जे झालं होती टुर्नामेंट, ऑगस्टच्या फर्स्ट वीकला झाली होती. मी त्यांना रिक्वेस्ट केली होती की मला एक 3 आठवड्याचं हे आहे, तर मला तुम्ही प्लीज हे करू द्या. त्यांनी परमिशन पण दिली होती, सगळं झालं वगैरे. पण आल्यानंतर काही जमलं नाही, जुळलं नाही, आणि मुंबईला मी नाही करू शकलो काही कारणांमुळे. पण हे जात असताना मला इतका आनंद मिळाला, जे लंडनला जे झाली वर्ल्ड कप झाली, आणि झाल्यानंतर त्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला ना, तर तो आनंद सगळं काही आहे, सगळं काही सांगून जातो. एक तुला किस्सा सांगतो याच्यातला, लंडनमध्ये घडलेला या फिजिकली चॅलेंजमध्ये. नेट होतं आणि आमची सेमीफायनल होती, अगेन्स्ट पाकिस्तान होणार होती. तर एका नेटमध्ये जाताना एक बॅट्समन होता, काश्मीरचा तो बॅट्समन आहे, ओपनिंग बॅट्समन. तर तो काय ते खेळताना एका इनस्विंगला खेळताना सारखा 1-2 बॉल बीट झाला, 1-2 बॉल आउट झाला. तर मी इथून त्याला बोललो, अरे आगे कर ना, आगे पैर झुक के खेल ना, थोडा झुक के खेल ना, बेंड करके खेल तो मिलेगा तेरे को. तर मला 2-3 वेळा झाल्यानंतर माझा दुसरा एक मुलगा होता, त्याचाच पार्टनर होता ओपनिंग बॅट्समन. तर त्यांनी मला सांगितलं, सर तुम्ही जे सांगतायत तो ते करू शकत नाही,
तो बेंड करू शकत नाही. तर म्हटलं का, त्याचं हिपचं ऑपरेशन झालंय, त्याला हिपचाच प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तो थोडा उभा आणि तो स्टिफ जातो आणि त्यामुळे हे बेंड होत नाही आणि तो असं करतो. हे मला माहिती नव्हतं, कारण त्याचं ते पॅन्ट आणि सगळं घातल्यानंतर ते मला दिसलं नाही. आणि मी तो बोलून गेलो त्याला आणि त्यांनी मला रिप्लाय नाही दिला, सांगितलं पण नाही, काही बोलला नाही तो. मग या मुलाने जेव्हा सांगितलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं एकदम, की तो एकदम म्हणजे वेगळा क्षण होता. मग त्याला सांगितलं की तू असं नाही होतंय ना, ठीक आहे, मग जास्त बॅट पुढे नेऊ नकोस, बॅट इथेच ठेव, क्लोज टू द बॉडी ठेव, तर ते तू ऍडजस्ट करू शकशील. ते त्यांनी केलं आणि मॅचमध्ये तेच इम्प्लिमेंट केलं त्यांनी. आणि पाकिस्तानच्या बॉलर बरोबर त्यांनी त्या वासिम अक्रम टाईप बॉलर होता, तर प्रत्येक मॅचला पॉवर प्लेमध्येच ऑल आउट करायचं, म्हणजे विकेट्स काढायचा. तर त्याला सांगितलं, आम्ही 155 कधी चेस करत होतो, तर त्याने 2 ओव्हरचा पहिला स्पेल टाकला आणि आधीच सांगितलं की त्याच्या दोन्ही मेडन गेल्या तरी चालतील, ह्याला विकेट देऊ नकोस. मग तो खेळला आणि जेव्हा तो 3री ओव्हर आला तर तेव्हा मेसेज पाठवला, आता याची एकच ओव्हर राहिली, आता मोठं काही करू शकत नाही, आता ह्याला दे. त्या ओव्हरमध्ये या बॅट्समॅनने 23 रन मारले. क्या बात आहे. आणि 75 नॉट आउट केले त्यांनी आणि इतकी ब्रिलियंट इनिंग खेळला की असे प्लेयर्स असतात. जबरदस्त. तुम्ही कोच असताना बरेच क्रिकेटर्स पाहिलेत, एखादा मोस्ट टॅलेंटेड यंगस्टर ज्याला तुम्ही पाहिलं आणि नर्चर केलं असं? एक रोहित शर्मा बघितला, ज्याला पाहिलं वाटलं की हा असा आहे. त्यानंतर हायली टॅलेंटेड प्लेयर विदर्भामध्ये 1-2 होते. ओके. विदर्भाचे होते प्लेयर, बरेच व्हाईट बॉल खास करून खेळले, चांगले खेळले. अजिंक्य रहाणे थोडा वेगळ्या टाईपचा प्लेयर होता. ज्युनियर लेवलला अजिंक्य रहाणे वेगळा होता, थोडासा म्हणजे शाय होता, थोडासा आतून जरा स्वतःला तेवढा कॉन्फिडंट नव्हता. पण नंतर मी त्याला एक दिवशी बोललो की त्याला आम्ही गोल सेटिंग करत होतो पूर्ण टीमचं, तेव्हा त्याला विचारलं, अजिंक्य तुझा काय हे अरे, तुझा गोल काय या वर्षीचा इंडिव्हिज्युअल बॅटिंगचा? त्याने सांगितलं, सर 450. ओके, का रे एवढा कमी का? तर सर मागच्या वर्षी मी 313 केला होता. तर त्याला घेऊन त्याने अंदाज मांडला की 313, मग यावर्षी 450 असा त्याने अंदाज मांडला. तर मग मी त्याला सांगितलं, म्हटलं इंडियाचा शेवटचा बॅट्समन म्हणजे 6 नंबरचा, त्याचं मागच्या वर्षी 475 होता. तर तू ओपनिंग बॅट्समन म्हणून तो ओपनिंग करायचं त्यावेळेला, तो ओपनिंग बॅट्समनने किती करायला पाहिजे? तर काय बोलला नाही. तर त्याला बोललो मी सगळ्यांना नोटबुक आणायला सांगितलं होतं आणि तुमचे गोल आणि मी काय सांगेन ते गोल पण लिहा. तर तेव्हा त्याला म्हटलं तू 650 लिही, तू करतोयस आणि 650 केल्यानंतर अजून एक गोल आपण तिकडेच डिसाईड करू, पण तू 650 लिही. तर ठीक आहे, केलं त्यांनी. 850 केले. क्या बात आहे. त्या सगळ्यांना मी सांगायचो की एक कॅटेगरी असते, सिलेक्ट युअर सेल्फ. तर सिलेक्ट युअर सेल्फ ही कॅटेगरी म्हणजे काय, तुम्ही स्वतः सिलेक्ट करून घ्या. दुसरी कॅटेगरी असते, सिलेक्टर तुम्हाला सिलेक्ट करतात. बरोबर आहे, कळलं? तर ही कॅटेगरी आहे ना, ही डायरेक्ट तुम्ही स्वतःला सिलेक्ट करून घेणारी कॅटेगरी. जेव्हा त्यांनी 850 केले, इंडियाचा व्हाईस कॅप्टन झाला आणि तेव्हा मला 3 जणांचा चेअरमन, मुंबईचे चेअरमन, कॅप्टन आणि कोच, या तिघांचा त्या चेअरमनचा फोन आला होता. मिलिंद रेगे, अमोल मुजुमदार आणि प्रवीण आमरे, कोच, कॅप्टन आणि चेअरमन. तर मिलिंद रेगेंनी फोन केला होता की काय वाटतं तुला, हे 2 जण रेडी आहेत का, धवल कुलकर्णी आणि एक अजिंक्य रहाणे? तर म्हटलं धवल कुलकर्णी इज रेडी टू प्ले टुमॉरो आणि ही विल टेक 5 विकेट्स, जेवढा रेडी आहे. वेरेज ह्याच्यासाठी जर एक 6 महिने थांबावं लागेल, अजिंक्य रहाणेसाठी अजून थोडा वेळ थांबावं लागेल. कारण मला ना ते अंडर 19चा तो जो ग्रुप होता, अंडर 19 आणि मेन्स, ह्याच्यामधला मला थोडं बॅटिंगमध्ये अजून थोडं वाटतं की हा कसा करत असेल, काय करत असेल. तर मला टाइमशीटची एक मॅच बघायची होती आणि ती टाइमशीटची ती सेमीफायनल झाली, तो खेळला आणि सेमीफायनल टाइमशीटची खूप मोठी व्हायची, दोन्ही टीममध्ये तगडे प्लेयर असायचे. बरोबर आहे. त्या मॅचला त्याने 287 केला. म्हटलं नाव ही इज रेडी. आणि त्यानंतर तो त्या वर्षी एक शेवटची T20 मॅच खेळला सचिन बरोबर. सचिन खेळला होती मॅच ती. नेक्स्ट इयरपासून त्याचं फर्स्ट क्लास करिअर चालू झालं. आणि मग फर्स्ट क्लास तो एक प्लेयर. नॅचरल प्लेयर जर मी म्हणशील, नॅचरल प्लेयर मी बघितलेला ज्याने ब्रिलियंट परफॉर्मन्स दिला मुंबईसाठी, चांगला खेळायला पाहता, तर तो होता धवल कुलकर्णी. मेहनती क्रिकेटर, बेसिकमध्ये काम करणारा, डिसिप्लिन क्रिकेटर असं जर म्हणशील तो धवल कुलकर्णी.
ज्यांनी ब्रिलियंट परफॉर्मन्स मुंबईसाठी दिला. आपण आत्ताच इंग्लंडला गेलो होतो, भारतीय संघ इंग्लंडला गेला होता आणि भारतीय संघाचं जेव्हा सिलेक्शन झालं त्यावेळेस एक प्लेअर असा सिलेक्ट झाला ज्याला पाहून नवज्योत सिंग सिद्धूंनी सांगितलं, हो गुरु क्या बल्लेबाज लिया है, एकदम सुनील गावस्कर जी की याद दिला. टेक्निकली एवढा करेक्ट असं सिद्धूचं म्हणणं होतं, ज्याच्यावरती तुम्ही म्हटलं होतं टाइम्सला की मे बी ही इज नॉट रेडी टू प्ले फॉर इन इंग्लंड फॉर इंडिया इन रेड बॉल. साई सुदर्शन, आजही तेच मत आहे. जे होतं ना, मी तुला सांगतो तुषार, त्यावेळेला आणि खास करून इंग्लंड सिरीज, इंग्लंडला खेळण्याचं टेक्निक वेगळं असतं, इंडियामध्ये टर्निंग ट्रॅकवर खेळायचं टेक्निक वेगळं असतं. मी पर्टिक्युलर त्या सिरीजबद्दल बोललो. आणि हा जो सिद्धूचा जो होता की गावस्कर सारखा टेक्निक वगैरे, वाहत्या गंगेत असे आपण म्हणतो ना, म्हणजे बरेच जण असे बोलत असतात चला करून जाऊया, तर ते बोलून गेला त्या IPLच्या परफॉर्मन्सवर. कारण IPLला आपल्याला स्वर्ग दिसतं डायरेक्ट. IPLला म्हणजे खेळलं की अरे काय हा प्लेअर, व्हॉट अ प्लेअर. पण अरे IPL खेळतोय आणि ही टेस्ट मॅच आहे, ही इंग्लंडमध्ये आहे. त्याच्यातच मगाशी जे म्हटलं मी संजय माजरेकरची असेसमेंट की वन डेसाठी व्हाईट बॉलसाठी वेगळी असेसमेंट असते, टेस्ट मॅचसाठी वेगळी असेसमेंट होते, स्पेसिफिक असेसमेंट. बरोबर आहे, कळलं. तर त्याला IPLच्या परफॉर्मन्सवरून त्यांनी त्याचं टेक्निक सगळं काढलं आणि तो ग्रेट बॅट्समन आणि गावस्करवर सगळं झालं. पण हे पण सांगायला विसरलं की इंग्लंडमध्ये आहे, तर इंग्लंडमध्ये लागतं वेगळं. आणि मला साई सुदर्शनचं माहिती होतं थोडा टेक्निकल फॉल्ट आहे, तो त्यांनी रेक्टिफाय करायला पाहिजे. आणि तेवढा वेळ नव्हता. IPL नंतर लगेच ते इंग्लंडला गेले. जर त्यांनी तो रेक्टिफाय नाही केला तर तो स्ट्रगल करेल असं माझं स्टेटमेंट होती. कारण मी त्याला त्या तशा सिमिंग विकेटवर बघितलं होतं तामिळनाडूतर्फे खेळताना जेव्हा मी कोच होतो. त्यामुळे जरा कुठे थोडा सिमिंग विकेट आला, प्लस त्याचा हेडफॉल होणं एक, आणि तो अक्रॉस जाणं, त्याचं खूप जास्त अक्रॉस जाणं, आणि अक्रॉस जाताना त्याचा हेडफॉल असं बऱ्याच वेळा असं व्हायचं. जेव्हा तुम्ही ते हेडफॉल आणि अक्रॉस असं होतं त्यावेळेला कुठल्याही इनकमिंग बॉलला तो स्ट्रगल करणार हे कोणाला एक्सपर्टला सांगायची गरज नाहीये. ते समोरचे पण बघत असतात. ते इंग्लंडचे पण त्यांचा व्हिडिओ अनालिस्ट असेल, कोच असेल, कॅप्टन असेल, ते बघणारच आणि त्याला ट्रॅप करणार. तशाचं तसं झालं. त्याने 2 लेग स्लिप लावले होते बेन स्टोकने, जर तुला आठवत असेल. आणि त्याला लेग साईडलाच त्यांनी पहिला कॉट बिहाइंड त्यांनी घेतला, मग तो स्क्वेअर लेगला परत एक मिड विकेटला तो आउट झाला. सो हे सगळे तिथे होऊ शकतात, त्याच्या आधी करेक्शन करायला पाहिजे, म्हणून मी ते बोललो होतो. करेक्ट. आपण आत्ताचे जे सिलेक्शन होतं, जसं आपण IPL बद्दल बोललो, अजूनही असं वाटतं की कन्व्हेन्शनल पद्धतीने सिलेक्शन होतं की आपण खूप जास्त T20 आणि IPLच्या भरोश्यावरती सिलेक्शन करतो? होतं, बऱ्याच वेळा होतं, पण म्हणजे ते रेअर होतं. एखादा होऊन जातो. ओके. हा, पण तो ना मी थोडा बेनिफिट डाऊट ना मी तो टीम मॅनेजमेंट किंवा सिलेक्टर्स मी यांना देईन. कारण काय असतं, बऱ्याच वेळा मी स्वतः आता कोच असताना सुद्धा बऱ्याच वेळा असं होतं की यार ह्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे, ह्याच्यामध्ये आहे, हा फ्युचरमध्ये चांगला होऊ शकेल, असा आपण तो अंदाज बांधतो, टॅलेंट बघतो. जसं मी मगाशी एक कोच म्हणून मी स्वतः सांगितलं की त्याचा परफॉर्मन्स नव्हता, त्याच्या 9 इनिंगमध्ये 85 रन होते, पण ह्याच्यामध्ये पोटेन्शियल आणि हा पुढे ग्रेट होऊ शकतो, हे मी तुला सांगितलंय मगाशी. तर तसंच अनेक लोकांचं होऊ शकतं. तो अंदाज घेऊन करू शकतो, पण त्याला पुढे करायचं पण असतं, त्याला इम्प्रूव्हमेंट करायचं असतं. आज मी सांगतोय, अजित आगरकर चेअरमन आहे. अजित आगरकरला मी खूप चांगला ओळखतो की तो माणूस कसा आहे, त्याचे विजन काय, इतका स्ट्रेट फॉरवर्ड माणूस आहे. प्लस मगाशी तुला कॅप्टन्सीचे गुण सांगितले. कॅप्टन्सी करत असताना प्लेअर कुठला चांगला की ही असेसमेंट पण खूप महत्त्वाची असते. तोच चांगला कॅप्टन होऊ शकतो ज्याची असेसमेंट खूप चांगली होऊ शकते. क्रिस्टल क्लिअर माइंड आहे, कुठे तो असा हालत नाही. म्हणजे अजित आगरकर नाही म्हणून मी कुठलाही कॅप्टन म्हणतो तो चांगला कॅप्टन असतो आणि त्याचे माइंड क्लिअर असतात. तो असा आज चेअरमन आहे. त्या चेअरमनने मागच्या 1-2-3 वर्षामध्ये इंडियाला ब्रिलियंट रिझल्ट दिले. तू रिझल्टचा विचार कर. ICCच्या 2 ट्रॉफी त्याच्या नावावर आहेत. अजित आगरकर 2 ट्रॉफी आहेत, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि T20 वर्ल्ड कप. आणि दुसरा आपण वन डे वर्ल्ड कप रनर्स अप होतो. करेक्ट, बरोबर आहे. अनफॉर्च्युनेट. येस. आता इंग्लंड सिरीजला आपण ग्रेट सिरीज झाली, वन ऑफ द फायनेस्ट सिरीज झाली ही सिरीज. तो पण चेअरमन आहे. सो त्याच्या चेअरमनशिपच्या अंडर इंडियाने ब्रिलियंट परफॉर्मन्स दिलेला आहे. एशिया कप चॅम्पियन आहे. तुला अजून एक चेअरमन म्हणून काय तुला अजून पाहिजे? इतकं आउटस्टँडिंग. परत फिरून सांगतोय, तो ब्रिलियंट कॅप्टन होता. हे सगळे गुण त्याला त्याच्या दिसत आहेत.
आता सुलक्षण कुलकर्णी, आपण ओमानचे कोच आहात विथ दिलीप मेंडेस. ओमान क्रिकेटला आपण कुठपर्यंत जाताना बघू. आणि सगळ्यात पहिले कॉंग्रॅच्युलेशन्स ओमान T20 वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय झाल्याबद्दल, पात्र झाल्याबद्दल. Yes. ओमान क्रिकेट कुठे जात आहे? पहिली गोष्ट म्हणजे मला आता जॉईन करून 3 महिने झाले आणि या 3 महिन्यामध्ये 2 मेजर टुर्नामेंट खेळलो आम्ही, एशिया कप आणि वर्ल्ड कप क्वालिफाईंग राऊंड्स. तर एशिया कपमध्ये तू पाहिलं असेल इंडियाच्या अगेन्स्ट कोणी अपेक्षा केली नव्हती अशा मॅचमध्ये इंडियाच्या अगेन्स्ट खूप चांगला परफॉर्मन्स केला. आणि त्या मॅचनंतर स्वतः सूर्यकुमार यादव, संपूर्ण इंडियन टीम, अनेकांनी एक प्रशंसा केली की बाबा ही टीम आहे, कोणी असं नोटीस नव्हतं केलं. करेक्ट. त्या मॅच नंतर ओमान नोटीस व्हायला लागली. एवढा तरी एक सेल्फ बिलीफ त्या ओमान टीमला आला, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्या सेल्फ बिलीफवर त्या मॅच नंतर जेव्हा आम्ही एक 10 मिनिटाचा सूर्यकुमार यादवने टाइम स्पेंड केला इंडिया ओमान टीम बरोबर, तेव्हा आमच्या एका व्यक्तीने, आमच्या ट्रेझररनी, ओमानच्या ट्रेझररनी सूर्यकुमारला एक प्रश्न विचारला की आता आम्ही वर्ल्ड कप क्वालिफायर खेळायला चाललोय, तर तुला काय वाटतं, आमच्या टीमबद्दल काय वाटतं? तर त्याचं जे उत्तर होतं ते मजेशीर होतं. तर म्हटलं क्वालिफायर? कुठली क्वालिफायर? तुम्ही तो ऑलरेडी क्वालिफाय झालायत. एवढा चांगला परफॉर्मन्स, एवढा चांगला तुम्ही कोणाच्या अगेन्स्ट खेळलात आणि काय परफॉर्मन्स केला ते बघा. फक्त जी चटक लागली आहे ती चटक जिभेवर राहू दे, हे त्याचे शब्द आहेत. आणि तोच पॉईंट घेऊन मी त्यांना थ्रूआउट त्या याच्यामध्ये वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये तेच सतत सांगत होतो, सूर्यकुमार यादव काय बोलला. आणि ज्या दिवशी क्वालिफाय झालो त्या दिवशी सूर्यकुमार यादवलाच पहिला मेसेज टाकला आणि तो ICCने टाकला होता की ओमान हॅव क्वालिफाईड, ओमान क्वालिफाईड. तर मी सूर्याला पाठवला, तर सूर्याचं लगेच झालं, सर मैंने बोला था आपको. तर हे सगळं जे प्रवास होता खूप चांगला आहे. आणि एक टॉप 16 मध्ये आलो. ओमान टॉप 16 मध्ये येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर आहे. आम्ही व्हाईट बॉलच खेळतोय आतापर्यंत, व्हाईट बॉल खेळतोय. लिमिटेड तिकडे हे आहेत, पूल पण लिमिटेड आहे. कॉर्पोरेट क्रिकेट आहे, लिमिटेड आहे, पूल पण लिमिटेड आहे. एवढ्या लिमिटेशनमध्ये वर्ल्ड कपच्या स्टेजवर एवढं खेळणं ही खूप कौतुकाची गोष्ट आहे. खरंच खरंच. आणि तिकडच्या माणसांचं किंवा तिकडच्या रहिवाशांना खूप अभिमान वाटत असेल या गोष्टीत. मी तुला एक किस्सा सांगतो ह्याच्यामध्ये. आम्ही टीम दुबईला, अबुधाबीला चाललो होतो एशिया कपसाठी. आणि एअरपोर्टवरनं ते इमिग्रेशन वगैरे करताना जवळ आमचा पूर्ण संघ आणि सपोर्ट स्टाफ वगैरे सगळं क्लिअर होईपर्यंत, इमिग्रेशन वगैरे सगळं करून जाईपर्यंत जवळ पाऊण ते 1 तास लागला. काही लोकांच्या चौकशा झाल्या की हे काय ते काय, आमचा तो डॉक्टर, तो SNC, ह्याच्यामध्ये काय नेलंय, त्याच्यामध्ये काय नेलंय, असं 1 तास साधारण हे सगळ्या फॉर्मॅलिटीमध्ये झाला. येताना हे सगळं करत असताना मी 2 मिनिटात बाहेर आलो. याच इमिग्रेशन ऑफिसरनी अरे परफॉर्मन्स आणि त्यांनी सेल्फी पण काढला. सो हा होता डिफरन्स. एंटायर ओमान नेशन खुश झाले. क्या बात आहे. येस. सो मिस्टर सुलक्षण कुलकर्णी, तुम्ही मला एवढा वेळ दिला त्याबद्दल खूप 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 धन्यवाद, आभार. आणि आपण परत भेटूया. नक्की नक्की.